Hello dear students, welcome to Matrix Science Academy. This is the second lecture of one shot lecture series and today's topic is current electricity. हा व्हिडिओ त्या मुलांसाठी आहे ज्यांनी ऑलरेडी करंट इलेक्ट्रिसिटी नीट प्रिपेअर केला आहे आणि हा आता 1 आवर मध्ये साधारणतः 1 तासामध्ये आपण हा पूर्ण लेसन एकदम क्विकली रिवाइज करणार आहे आणि त्याच्यातले काही इम्पॉर्टंट गोष्टी नोट डाऊन करणार आहे. त्यातले काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले, त्यात एक वेगळा इन्साइट तुम्हाला मिळेल की कसं त्याला अप्रोच करायचं किंवा त्याच्यामध्ये काय काय व्हेरिएशन असू शकतात. हा लेक्चर बिलकुल त्या मुलांसाठी नाही आहे ज्यांनी कधीच करंट इलेक्ट्रिसिटी नीट केलेला नाही आहे. ओके, जर तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी हा लेसन अजून नीट नसेल केला तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये साधारण 8 ते 10 लेक्चर्स आहेत डिटेलमध्ये, ते पहिले बघा आणि त्यानंतर तुम्हाला हा हेल्पफुल राहील. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द बेसिक्स. ओके, आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी हा लेसन 11th मध्ये त्याचं बेसिक होतं आणि 12th मध्ये हा लेसन आहे. तर 11वीतल्या काही गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या क्विकली एकदा रिवाइज करू अँड देन वी विल ॲक्च्युअली स्टार्ट विथ 12th स्टँडर्ड टॉपिक. पहिला जो पॉईंट आहे सगळ्यांना येतो हा आहे ओहम्स लॉ. ओहम्स लॉ 10th स्टँडर्डमध्ये झाला होता. सो ओहम्स लॉमध्ये सगळ्यांना माहिती आहे की जर एक कंडक्टर असेल आणि कंडक्टरचा रेझिस्टन्स असेल R, या कंडक्टरमधनं जेव्हा आपण करंट पास करतो तर या कंडक्टरच्या अक्रॉस एक व्होल्टेज ड्रॉप जनरेट होतो किंवा पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो आणि हा पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला असा दिला जातो अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, V इज इक्वल टू IR. दिस इज अ व्हेरी फेमस रिलेशन, V इक्वल्स टू IR. V काय असतो? V असतो या रेझिस्टरच्या अक्रॉस किंवा कंडक्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप. जर हा कंडक्टर 5 ओहमचा रेझिस्टन्स वाला असेल आणि त्यातून मी 2 एम्पियर करंट पास केला तर याच्या अक्रॉस 10 वोल्टचा ड्रॉप जनरेट होणार आहे. ह्याच्या अक्रॉस 10 वोल्टचा ड्रॉप जनरेट होणार आहे. याचा अर्थ हा टर्मिनल पॉझिटिव्ह असेल, हा टर्मिनल निगेटिव्ह असेल. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की ए आणि बी च्या अक्रॉस कोणाचं पोटेन्शियल जास्त असेल तर लक्षात ठेवा कधी पण करंट हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल फ्लो होतो. सो हायर पोटेन्शियल हा असेल, लोअर पोटेन्शियल हा असेल आणि ए आणि बी च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती असेल? रेझिस्टन्स इंटू करंट. दिस इज ओहम्स लॉ. V इक्वल्स टू IR. नुसतं V इक्वल टू IR रटून नाही चालणार आहे, समजलं पाहिजे. रेझिस्टन्स मधून जेव्हा करंट पास करतो तर त्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होतो किंवा व्होल्टेज डिफरन्स जनरेट होतो, पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो. त्या पोटेन्शियल डिफरन्सची कॅल्क्युलेशन अशी केली जाते. दुसरा कॉन्सेप्ट आहे रेझिस्टिव्हिटी. जर आपल्याकडे एक कंडक्टर असेल, मेटॅलिक कंडक्टर फॉर एक्झाम्पल आयर्नचा रॉड किंवा कॉपरचा रॉड, वायर असेल एखादी आणि या वायरची लेंथ असेल L आणि ह्याचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे अशी वायर असेल तर या साईडून बघितलं तर गोल एरिया आहे ना, क्रॉस सेक्शनल एरिया असेल A. तर या वायरचा रेझिस्टन्स 2 गोष्टींवर डिपेंड करतो डायरेक्टली. पहिलं तर इट डिपेंड्स ऑन लेंथ. जेवढी मोठी कॉपरची वायर असेल किंवा जेवढा जास्त जाड रॉड असेल तेवढा जास्त रेझिस्टन्स असेल, जेवढा लांब असेल तेवढा. लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि एरिया क्रॉस सेक्शनल एरियाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि याचा जो कॉन्स्टंट आहे दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज रेझिस्टिव्हिटी. सो असं म्हणता येईल रेझिस्टन्स ऑफ अ वायर डिपेंड्स ऑन लेंथ, एरिया आणि रेझिस्टिव्हिटी. हा जो रेझिस्टिव्हिटी टर्म आहे तो रेझिस्टिव्हिटी लक्षात घ्या, तो मटेरियलची प्रॉपर्टी आहे. सो रेझिस्टन्स किती गोष्टींवर डिपेंड करतो? लेंथ, एरिया आणि मटेरियल. 11th मध्ये अजून एक टेम्परेचर डिपेंडन्स पण होता. सो रेझिस्टन्स ॲक्च्युली टेम्परेचरवर पण डिपेंड करतो, बट तो ह्या फॉर्म्युलाने दिला जात नाही, त्याला एक वेगळा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला असा आहे, रेझिस्टन्स इज रेझिस्टन्स 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. हा फॉर्म्युला आहे, बट आत्ता 12वीमध्ये असे न्यूमेरिकल नाही आहेत त्याच्यामध्ये टेम्परेचर डिपेंडन्स लागणार आहे. फक्त एवढं माहिती पाहिजे, रेझिस्टन्स लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, एरियाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि त्याचा कॉन्स्टंट जो आहे त्या कॉन्स्टंटला आपण रेझिस्टिव्हिटी म्हणतो. रेझिस्टिव्हिटी मटेरियलची प्रॉपर्टी आहे. म्हणजे कॉपर जर तुम्ही घेतला तर कॉपरची एक रेझिस्टिव्हिटी फिक्स्ड आहे, ती चेंज नाही होणार. हां, कॉपरचा रेझिस्टन्स चेंज होऊ शकतो. कॉपर रॉड 1 मीटर घेतला मी, 1 मीटर तर 1 मीटरचा रेझिस्टन्स 2 ओहम आहे, तर मी 4 मीटर घेतला तर त्याचा रेझिस्टन्स 8 ओहम असेल. रेझिस्टन्स लेंथवर डिपेंड करेल. सो कॉपरच्या रॉड टू रॉड रेझिस्टन्स चेंज होईल, बट कॉपर मटेरियलची रेझिस्टिव्हिटी फिक्स्ड राहील. सो रेझिस्टिव्हिटी कोणाची प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. बऱ्याच वेळेस क्वेश्चनमध्ये ट्विस्ट करण्यासाठी विचारतात की रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला ह्याच्याकडे बघून काय वाटतोय? RA/L ना. सो असं विचारतात, इफ एरिया इज डबल्ड, लेंथ इज ट्रिपल्ड, व्हॉट विल हॅपन टू रेझिस्टिव्हिटी. बरीच मुलं लिहितात एरिया डबल्ड, लेंथ ट्रिपल्ड म्हणजे रेझिस्टिव्हिटी 2/3 झाली.
अरे एरिया डबल लेंथ ट्रिपल्ड केल्याने रेझिस्टिव्हिटी कशी बदलणार? रेझिस्टिव्हिटी तर मटेरियलची प्रॉपर्टी आहे. इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. इट इज लाईक आस्किंग की एक बकेट पाणी आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 आहे. त्या बकेटमधनं अर्धं पाणी काढलं बाजूला, तर त्या अर्ध्या पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल? 1.33 असेल. तसं ती मटेरियलची प्रॉपर्टी आहे, ती त्याची इंट्रिन्सिक किंवा त्याची इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह म्हणजे विच विल नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ द मटेरियल. ओके, इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. आणि यामध्ये सगळ्यात जास्त फेमस क्वेश्चन असा आहे की जर एक वायर असेल लेंथ एलची, त्याचा रेझिस्टन्स असेल आर. जर या वायरला स्ट्रेच केलं ना आपण, स्ट्रेच लक्षात घ्या, काय स्ट्रेच केलं आणि त्याची लेंथ करून टाकली एन टाइम्स, तर रेझिस्टन्स किती टाइम्स होतो? तर असं वाटू शकतं आपल्याला की रेझिस्टन्स लेंथला प्रपोर्शनल आहे. ओढल्यावरती लेंथ एन टाइम्स झाली म्हणजे रेझिस्टन्स पण एन टाइम्स होणार. बट तसं नाही आहे. ओढताना लक्षात ठेवा व्हॉल्यूम ऑफ द वायर कॉन्स्टंट राहायला पाहिजे. सो लेंथ वाढत असेल ना तर एरियाला कमी व्हावं लागतं, बिकॉज व्हॉल्यूम ऑफ द वायर इज एरिया इंटू लेंथ. जर काय आपण या सिलेंडरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायला गेलो तो काय असेल? बेस एरिया पाय आर स्क्वेअर इंटू एच. एच म्हणजे लेंथ. सो जर लेंथला वाढवलं तर एरिया कमी पण होतो. सो जर लेंथला एन टाइम्स केलं तर रेझिस्टन्स हा लक्षात ठेवा एन स्क्वेअर टाइम्स होतो. एन स्क्वेअर म्हणजे एक आहे कॉपरची वायर, त्याची लेंथ आहे 1 मीटर, त्याचा रेझिस्टन्स आहे 5 ओहम. मी जर त्याला ओढून 2 मीटरची बनवली तर रेझिस्टन्स डबल होऊन 10 ओहम नाही होणार, तो डायरेक्टली 4 पट होणार, एन स्क्वेअर टाइम्स होणार. ओके, सो हे बेसिक्स होते 11वीचे. अजून एक बेसिक आहे सेल्स इन सिरीज, सेल्स इन पॅरलल. तुम्हाला फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे की सिरीजमध्ये जेव्हा सेल्स लावतो आपण, हा सेल नंबर 1 EMF E1 रेझिस्टन्स R1 आणि हा दुसरा सेल EMF E2 ह्याचा रेझिस्टन्स R2. ज्यावेळेस आपण दोन सेल्स सिरीजमध्ये लावतो तर नेट EMF एकदम सिंपल असतो. नेट EMF कसा काढायचा सिरीजमध्ये? तर EMFs ॲड होतात, E1 प्लस E2 होतात. ओके, EMFs गेट ॲडेड. EMF ॲड होतात जेव्हा सिरीजमध्ये लावतो. रेझिस्टन्स पण ॲड होतो, त्यामुळे नेट रेझिस्टन्स काय असतो? R1 प्लस R2. नेट रेझिस्टन्स पण ॲड होतो, EMF पण ॲड होतो, रेझिस्टन्स पण ॲड होतो. सो 4 वोल्ट 1 ओहम आणि इकडे 5 वोल्ट 2 ओहम. हे जर दोन रेझिस्टन्स ॲड करायचे असतील, दोन सेल्स ॲड करायचे असतील, सो नेट EMF काय येणार? नेट EMF येणार 5 प्लस 4 दॅट इज 9 वोल्ट. आणि नेट रेझिस्टन्स काय येणार? 1 प्लस 2 इज 3. सो आर नेट काय येईल? आर नेट 3 येणार, 3 ओहम. अशा प्रकारे सिरीजमध्ये ॲड करता येतं. किती सिंपल आहे. आणि पॅरलल ही असंच सिंपल आहे. पॅरललमध्ये लक्षात ठेवायचं असं आहे की जर एक सेल असेल EMF E1 वाला आणि इथे दुसरा सेल असेल याचा EMF आहे E2, तर याचा रेझिस्टन्स R1 आहे, याचा रेझिस्टन्स R2 आहे. या दोघांना जर पॅरललमध्ये कनेक्ट केलं, असं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह असं कनेक्ट केलं आणि विचारलं की आता सांगा नेट EMF काय आहे? तर नेट EMFचा फॉर्म्युला असा आहे, नेट EMF असं कॅल्क्युलेट करायचं आहे, E net is equals to E1 by R1, E1 by R1 म्हणजे हा EMF याच्या रेझिस्टन्सने डिवाइड करायचा, प्लस E2 by R2, E2 by R2 म्हणजे हा EMF ह्याच्या रेझिस्टन्सने डिवाइड करायचा. म्हणजे बेसिकली करंट काढायचं ना, करंट E1 by R1 ह्यातला करंट देईल, E2 by R2 ह्यातला करंट देईल, डिवाइडेड बाय 1 by R1 प्लस 1 by R2. एक एक्झाम्पल घेऊ, लगेच क्लिअर होईल तुम्हाला. सपोज हा आहे 6 वोल्टचा आणि ह्याच्यामध्ये इंटरनल रेझिस्टन्स 6 ओहम आहे आणि इथे दुसरी सेल आहे, दुसरा सेल जो आहे तो आहे से 9 वोल्टचा, पण त्याचा इंटरनल रेझिस्टन्स जो आहे तो 3 ओहम आहे. आणि तुम्हाला विचारले सांगा याचा नेट काय येईल, तर नेटचं उत्तर काय येईल बघा, E1 by R1 6 by 6 1 प्लस E2 by R2 9 by 3 is 3 whole divided by 1 by 6 plus 1 by 3 1 by R1
1/R1 प्लस 1/R2 रेझिस्टन्सेसचे रेसिप्रोकल्स. सो वरती तर 4 आहे, डिनॉमिनेटरला काय येईल बघा, 1/6 प्लस 1/3 जर ॲड कराल ना तुम्ही, त्याचं उत्तर येतं 1/2 उत्तर येतं आणि तो 2 वर जातो आणि आन्सर येतं 8 व्होल्ट. ह्याचा नेट EMF आहे 8 व्होल्ट. आणि एक लक्षात ठेवा, पॅरललमध्ये जेव्हा नेट EMF काढतो ना, तर एक 6 व्होल्टचा आहे, एक 9 व्होल्टचा आहे. काही जरी झालं, उत्तर 6 आणि 9च्या मध्येच येणार. 6 आणि 9च्या आतमध्ये कुठेतरी येणार. 8 6 आणि 9च्या मध्ये येतो. उत्तर समजा तुमचं 10 व्होल्ट आलं असतं ना, तर बघूनच मी सांगू शकतो की रॉंग आहे, कारण की 10 तर 9 पेक्षा जास्त होतोय. किंवा उत्तर 4 व्होल्ट आलं असतं, ते पण रॉंग आहे, 6 पेक्षा मागे चाललंय ते. सो जर दोन सेल्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह कनेक्टेड असतील, त्यांचा नेट कसा काढायचा पॅरललमध्ये, तर हा फॉर्म्युला येतो. हा नोट करून घेऊ शकता तुम्ही. आणि हा फॉर्म्युला आहे, हा सिरीजचा फॉर्म्युला आहे, इनेट आणि आरनेट. इथे पण आरनेट काढू शकतो आपण. आरनेट तर तोच येईल ना पॅरललचा फॉर्म्युला. आरनेट कसा काढतो आपण पॅरललसाठी, 1/Rnet इज 1/R1 प्लस 1/R2, बिकॉज हे सगळे सेल्सचे जे रेझिस्टन्सेस आहेत इंटरनल, ते पण पॅरललमध्ये लागणार आहेत. सो त्याचा आन्सर येईल 1/R1 प्लस 1/R2. इथपर्यंत पूर्ण लेक्चर आत्तापर्यंत जे काही झालंय ह्याच्यामध्ये 12वी बिलकुल चालू नाही गेले. यामध्ये आपण 11वीचे ज्या गोष्टी लागत होत्या त्याच इथे रिवाईज केल्यात. आता ह्याच्या पुढे चालू करतो आपण 12th स्टँडर्डचा सिलेबस. 12thमध्ये पहिलाच पॉईंट आहे किर्चॉफ्स लॉज. ओहम्स लॉ खूप बेसिक किंवा सिंपल लॉज आहेत. जर कॉम्प्लिकेटेड सर्किट्स आले तर आपल्याला हे लॉज आले पाहिजेत. दोज आर कॉल्ड एज किर्चॉफ्स लॉज. किर्चॉफ्स लॉमध्ये 2 लॉ आहेत. पहिला लॉ जो आहे त्याला म्हणतो आपण KCL. सो किर्चॉफ्स करंट लॉ, इट इज ऑल्सो कॉल्ड एज किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ और किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, इट इज ऑल्सो कॉल्ड एज जंक्शन लॉ, कारण की तो जंक्शनवरच लावला जातो. ओके. आणि तो लॉ खूप सिंपल आहे. काय स्टेट करतो तो, की जर एखाद्या पॉइंटला 2 पेक्षा जास्त वायर्स मीट होत असतील, 2 पेक्षा जास्त वायर्स मीट होत असतील, तर त्याला जंक्शन म्हणतो आपण. आणि त्याचं म्हणणं सिंपल आहे की जंक्शनवरती जेवढा करंट येतोय तेवढाच जाणार. इनकमिंग आउटगोईंग सेम असले पाहिजे. असं नाही होणार 10 एम्पियर येतोय 11 एम्पियर चाललाय. याच्यात काय होईल की 10 एम्पियर येतोय 11 एम्पियर चाललाय, 1 एम्पियर कुठे बनतोय, जंक्शनमध्ये तर नाही बनू शकत. किंवा 10 एम्पियर येतोय 8च एम्पियर चाललाय, 2 एम्पियर कुठे गायब होतोय. सो हा जो लॉ आहे ना, ह्याचा बेसिस जो आहे ना, तो आहे कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज ह्या प्रिन्सिपलवरून हा लॉ बनलेला आहे, की जेव्हा मी म्हणतो की 10 एम्पियर येतोय तर 10 एम्पियर गेला पाहिजे. बरं, एम्पियरचा अर्थ काय असतो, कुलोम पर सेकंड असतो. एम्पियर म्हणजे करंट, म्हणजे काय असतं, करंट असतो चार्ज बाय टाइम. जर मी जेव्हा म्हणतोय की 10 एम्पियर करंट येतोय, म्हणजे मी असं म्हणतो की एका सेकंदात 10 कुलोमचा चार्ज येतोय आणि जाताना 8 कुलोमच चाललाय, तर इथे चार्ज डिस्ट्रॉय होतोय. 10 कुलोम येतोय 8 कुलोम चाललाय, हे होऊ शकत नाही. चार्ज कॉन्झर्वेशन लॉ ब्रेक होऊन जाईल नंतर. सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज प्रमाणे जेवढा चार्ज येतोय तेवढा चार्ज गेला पाहिजे, एवढा सिंपल लॉ आहे. दिस इज कॉल्ड एज किर्चॉफ्स करंट लॉ. तुम्हाला जर असं आलं ना एक्झाममध्ये बोर्डच्या की स्टेट KCL किर्चॉफ्स करंट लॉ स्टेट करा, तर खूप सिंपल आहे. तुम्ही काय लिहिणार, इट स्टेट्स दॅट द टोटल इनकमिंग करंट फॉर अ गिवन जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू टोटल आउटगोइंग करंट. The current which is coming to the junction should be equal to the current going out of the junction. आणि त्याला मॅथमॅटिकली असं लिहितो आपण. समजा हा करंट I1 आहे, हा I2 आहे, हा I3 आहे, हा I4 आहे आणि हा I5 आहे. तर इथे टोटल आतमध्ये येणारे करंट किती आहेत, I1, I2 आणि I4. यांना आपण पॉझिटिव्ह ट्रीट करायचं, कारण की लॉचं स्टेटमेंट सिंपल आहे. सम ऑफ टोटल करंट इज 0 एवढंच म्हणतो तो लॉ. लॉचं जर एक वेगळ्या प्रकारे जर तुम्हाला स्टेट करायचं असेल ना, तर असं पण एक स्टेटमेंट आहे की सम ऑफ ऑल करंट इज 0. बट याच्यामध्ये सम ऑफ ऑल करंट इज 0 म्हटल्यावर इथे कन्व्हेन्शन सांगावे लागतील तुम्हाला. इथे तुम्हाला सांगावं लागेल की सम ऑफ ऑल करंटमध्ये कोणते पॉझिटिव्ह घ्यायचे. तर आत येणारे पॉझिटिव्ह, इनकमिंगला आपण ट्रीट करूयात पॉझिटिव्ह आणि आउट गोईंगला ट्रीट करूयात निगेटिव्ह. त्यामुळे या लॉजिकनी, ह्या फॉर्म्युलामध्ये जर आपण लावलं ते लॉजिक, तर काय होईल माहिती का, इनकमिंग 1 2 3 I1 प्लस I2 प्लस I4 इनकमिंग आहेत. आउटगोईंग 2 आहेत, -I5
मायनस I3 इज इक्वल टू 0. सम ऑफ ऑल करंट इज 0. बट ह्याच्यापेक्षा बेटर वे काय आहे, तर सगळे पॉझिटिव्ह एका साईडला ठेवले आणि सगळे निगेटिव्ह पलीकडे नेले आणि त्यांना पण पॉझिटिव्ह केलं, तर आपण ह्याच लॉला असंही लिहू शकतो की सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू सम ऑफ आउटगोईंग करंट फॉर एनी जंक्शन. आणि यामध्ये साइन कन्व्हेन्शनची गरज नाही. सगळे इनकमिंग इज इक्वल टू सगळे आउटगोईंग असतात. यावरती क्वेश्चन विचारले जातात, इझी क्वेश्चन असतात. बघा, जी गोष्ट सोपी आहे ना करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये, त्याच्यावर खूप टाईम नाही घालवणार मी. आपल्याला जास्त टाईम द्यायचा पोटेन्शियोमीटरला. मोस्ट ऑफ द स्टुडंट फेस प्रॉब्लेम इन पोटेन्शियोमीटर. सो लेट्स मूव्ह टू द सेकंड पॉईंट. बिफोर दॅट एक KVLचा किर्चॉफ्स करंट लॉचा एक स्टँडर्ड सांगतो प्रॉब्लेम आणि त्याचे शॉर्टकट सांगतो मी. असा समजा प्रॉब्लेम आला की एक बॉक्स आहे, इथून वायर आहे, इथून वायर आहे, इथून वायर आहे आणि इथून वायर आहे, आणि हा एक क्लोज्ड लूप आहे. ठीक आहे, क्लोज्ड लूप असेल. इकडून आला 5 एम्पियर, इथे चाललाय 1 एम्पियर, इथून आला 3 एम्पियर, इथे विचारलाय एक्स आहे, इथे आला 6 एम्पियर, आणि समजा असं दिलं आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. बाकी काहीच करंट नाही दिले कुठलेच, फक्त इथे 1 एम्पियर दिलं आहे. आता तुम्ही जर विचार कराल की जर 5 आला, 1 गेला इकडे म्हणजे 4 आला, 4 आणि 3 7, 7 इकडे गेला, इथे 6 आला, 6 मध्ये 1 ॲड झाला, 7 आला आणि इथे गेला, तर तुम्हाला आन्सर काढू शकता तुम्ही. आन्सर काढण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर काढून दाखवा. पॉज करून आन्सर काढून दाखवा. हे सगळं झाल्यावरती मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. आता तुम्ही समजा पॉज खरंच केला असेल आणि आन्सर आलं पण असेल तुमचं, तर ॲक्च्युअल आन्सर काढण्याची एक ट्रिक अशी आहे की जर मध्ये कधी क्लोज्ड लूप सापडला ना, तर त्या क्लोज्ड लूपलाच एक सिंगल जंक्शन ट्रीट करून टाकायचं. क्लोज्ड लूपला एक जंक्शन ट्रीट करून टाकायचं. आणि या बॉक्स जो मी बनवला आहे त्या बॉक्सचा विचार करा. बॉक्समध्ये येणारा करंट किती आहे? 5 6 3. 5 आणि 6 11, 11 + 3 14. 14 येतोय, 14 गेला पण पाहिजे. या बॉक्सच्या आतमध्ये जेवढा करंट येतोय तेवढा करंट गेला पण पाहिजे. सो आउट गोईंग करंट इज 14. मध्ये काय चालू आहे हे आपल्या कामाचं नाही आहे. जर कधी असा पण क्वेश्चन विचारू शकतात, एक सर्कल आहे, इथून वायर आली, इथून एक निघाली, इथे एक चालली, इथे एक चालली, इथे एक चालली आहे, 3 एम्पियर, 4 एम्पियर, 6 एम्पियर, 2 एम्पियर, एक्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? काय करणार? या अख्ख्या रिंगमधनं इथं किती चालला, इथे किती चाललं, काहीच कामाचं नाही. याला ट्रीट करून टाका एक बॉक्स, आणि या बॉक्समध्ये कोण कोण इनकमिंग आहे? 2 6 3 इनकमिंग आहेत. 2 6 3 होतात 11. तर आउटगोईंग पण 11 पाहिजे. त्यातला 4 इकडे तर 7 तिकडे पाहिजे. दिस इज हाऊ यू सॉल्व द क्वेश्चन्स ऑन KCL. नेक्स्ट आहे KVL. थोडासा अवघड KCL पेक्षा, बट हा जो लॉ आहे याला म्हणतात लूप लॉ किंवा किर्चॉफ्स सेकंड लॉ. आणि हा बेस्ड कशावरती आहे? हा कशावरून डिराईव्ह झालाय? कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरून डिराईव्ह झालाय. जसा पहिला डिराईव्ह झालाय कॉन्झर्वेशन ऑफ चार्जवरून, हा एनर्जी कॉन्झर्वेशनवरून बेस्ड झालाय. एनर्जी कॉन्झर्वेशन पासून बनवलाय. लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये एक लूप घ्यायचा असतो आपल्याला. लूप म्हणजे जो सगळी साईडून बंद असतो, आणि लूपमध्ये काही एनर्जी सोर्सेस असतात जे एनर्जी प्रोव्हायडर असतात, आणि काही एनर्जी खाणारे असतात जे एनर्जी डेसिपेट करतात. जसं इथे रेझिस्टर्स जे आहेत ना ते एनर्जी घालवणार आहेत, वेस्ट करतात एनर्जीला. त्याच्यातनं करंट गेला की एनर्जी हीटच्या फॉर्ममध्ये वेस्ट होते. आणि हे दोघं जे आहेत हे एनर्जी देणारी लोक आहेत. हे एनर्जी प्रोव्हायडर आहेत आणि हे एनर्जी वेस्ट किंवा डेसिपेट करणारी लोक आहेत. आणि त्याचं म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही लूपमध्ये जेवढे देणार आहेत तेवढेच खाणार आहेत. देणारे म्हणजे एनर्जी प्रोव्हाइड करणारे जेवढी आहेत आणि एनर्जी वेस्ट करणारे जेवढे आहेत त्यांचा सम 0 पाहिजे. आता एनर्जी हे दोघं मिळून समजा 10 जूल देत असतील तर यांनी मिळून 10च खाल्लं पाहिजे, 12 नाही खाऊ शकत. 2 जूल कुठून बनेल ना तर. किंवा जर हे दोघं मिळून 10 जूल देत असतील तर यांनी 7 जूल नाही खाल्लं पाहिजे, 3 जूल कुठे जाईल? ओके, टोटल जेवढे प्रोव्हाइड आहे तेवढंच ते यूज करू शकतात, असं त्या लॉचा अर्थ आहे. आणि त्याला मॅथमॅटिकली असं लिहिलं जातं. मॅथमॅटिकली बघा असं लिहिलं जातं, इट इज सम ऑफ ऑल EMFs, म्हणजे सम ऑफ ऑल सोर्सेस, जे एनर्जी प्रोव्हाइड करणारे जे कोणी सोर्सेस आहेत त्या लूपमध्ये त्या सगळ्यांचा सम, प्लस सम ऑफ ऑल IR ड्रॉप्स. IR ड्रॉप्स म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप्स. रेझिस्टरमधनं करंट पास केला, तुम्हाला माहिती ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय सांगतो की जर रेझिस्टरमधनं करंट गेला तर त्याच्यावरती ड्रॉप होतो व्होल्टेजचा. ते जे ड्रॉप्स आहेत तो वेस्ट असते एनर्जी. ती एनर्जी जी वेस्ट होती
ते सगळा वेस्ट आणि सगळा प्रोव्हाइड हे जे कोणी प्रोव्हाइड केलंय बॅटरीजनी, सेल्सनी, हे सोर्स आहेत. सोर्स जेवढं प्रोव्हाइड करतोय प्लस जेवढं खातोय ह्याचं उत्तर 0 असतं. तुम्ही म्हणा सर हे प्लस नाही, हे इक्वल टू हे पाहिजे. बरोबर, हे इक्वल टू हे पाहिजे, बट किर्चॉफ्स लॉमध्ये किर्चॉफ्सने आधी पण एक उलटं केलं ना की सम ऑफ ऑल करंट इज 0. त्याला आपण नंतर शिकलो, अरे सम ऑफ इनकमिंग आणि सम ऑफ आउटगोइंग असं पाहिजे ते. बट मग तो काय म्हणतो की हे 2-2 ठिकाणी मला आवडत नाही, तो त्याला सगळं एका साईडला आणायचं आहे, म्हणून त्यांनी असा लॉ दिलाय किंवा सगळा करंट 0 आहे. मग तो नंतर म्हणतो साइन कन्व्हेन्शन घ्या. आपण साइन कन्व्हेन्शन काढून एक लॉ बनवला, इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग. तसं KVLचा पण एक लॉ बनवू शकतो आपण. हा तर किर्चॉफने दिलेला लॉ आहे आणि किर्चॉफने दिलेल्या लॉमध्ये कन्व्हेन्शनची गरज पडते, कारण की तो सगळी गोष्ट एका साईडला आणतो. आपण आपला लॉ जर बनवलं तर आपण असं नाही म्हणू शकत का की सगळे EMFs आणि सगळे IR ड्रॉप्स सेम पाहिजे. जेवढे जेवढे ड्रॉप होत आहेत, जेवढे जेवढे सोर्सेस आहेत, जेवढे जेवढे खाणार आहेत ते इक्वल पाहिजे. बट इथे एक प्रॉब्लेम असा होतो की इकडे डायरेक्शन ऑफ करंट पण मॅटर करते. जसं इथे आपण म्हणतो इनकमिंग पॉझिटिव्ह, आउटगोईंग निगेटिव्ह, तसं इथे डायरेक्शन पण मॅटर करते. त्यामुळे हा जो सेकंड लॉ आहे त्याला आपण समजण्यासाठी फक्त लक्षात ठेवणार आहे की जेवढे सोर्सेस लावलेत, जेवढ्या बॅटऱ्या लावल्यात ते एनर्जी देणारी लोक आहेत. तर एनर्जी देणाऱ्यांचं प्रमाण आणि एनर्जी खाणाऱ्यांचं प्रमाण सेम असतं, हे तर समजण्यासाठी झालं. बट कन्व्हेन्शनली जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर त्याला किर्चॉफ्स लॉचेच कन्व्हेन्शन वापरूयात, सो कन्फ्युजन नाही होणार. आणि त्याचं कन्व्हेन्शन खूप सिम्पल आहे. जर तुम्ही एखादा लूप ठरवला आहे, समजा की हा लूप ठरवला मी ABCD, लूपचं नाव पण असं देतात काय, ABCDA. असं बिलकुल नेसेसरी नाही आहे की क्लॉकवाईजच गेलं पाहिजे. तुम्ही अँटी क्लॉकवाईज पण जाल तरी उत्तर तेच येणार. सो कसंही सेन्समध्ये घ्या. आता मी ABCDA घेतो. ABCDA कधी पण लूप जिथून चालू होतो, ABCDE नाही आहे तर ABCDA आहे. जिथून लूप चालू होतो तिथेच परत एंड झाला पाहिजे, तरच त्याला लूप म्हणू शकतो. ए पासून चालू झालो आपण. या पूर्ण सर्किटमध्ये रेझिस्टन्सेस दाखवलेत, सेल्स दाखवलेत आणि पिंक कलरमध्ये करंट दाखवलेत. पिंक कलर ही डायरेक्शन ऑफ करंट आहे. तर लॉचं स्टेटमेंट काय किंवा त्याचं कन्व्हेन्शन काय की ज्या वेळेस तुम्ही एका रेझिस्टरवरून ट्रॅव्हल कराल, आपण हे ट्रॅव्हल करतोय A to B, B to C, C to D, D to A, ट्रॅव्हलिंग करतोय. आपण जेव्हा लूप ट्रेस करत असताना जर तुम्ही ट्रेस करताय लूपला आणि ट्रेस करताना तुम्ही जर रेझिस्टरवरून जाताय, रेझिस्टरच्या अक्रॉस चाललाय, तर रूल असं सांगतोय की जर तुम्ही करंटच्या डायरेक्शन बरोबर असाल, इफ यू आर विथ द डायरेक्शन ऑफ करंट, तर त्या IR ला निगेटिव्ह घ्या. IR ला काय घ्यायचंय, निगेटिव्ह घ्यायचंय. कधी निगेटिव्ह घ्यायचंय, जर आपण करंटच्या डायरेक्शन बरोबर असू तर. का निगेटिव्ह घ्यायचंय, त्याचं रिझन असं आहे की निगेटिव्ह जर असेल तर आपल्याला माहिती की पोटेन्शियल ड्रॉप होतो, म्हणजे आपण पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह साईडला जातो, कमीकडे जातो. सो निगेटिव्ह घ्यायचं आहे. कमी होणार आहे ना, मायनस होणार आहे, वेस्ट करणार आहे. हा तेच जर आपण एका रेझिस्टरमधून पास होत असताना समजा करंट आपल्याला अपोजिट येतोय आणि आपण ट्रेसिंग असं करतोय, तर ट्रेसिंग असं करतो आणि करंट ऑपोजिट येत असेल तर आपण अगेन्स्ट द फ्लो चाललोय. नदीमध्ये जर नदीमध्ये आपण रिव्हर जिथे चालली आहे तिथेच फ्लो होत गेलो तर आपली हाईट कमी कमी होते. म्हणजे बघा रिव्हर कशी फ्लो होते तुम्हाला माहिती आहे. रिव्हर कधी पण हायर अल्टिट्यूड टू लोअर अल्टिट्यूड फ्लो होते, राईट. हायर अल्टिट्यूड टू लोअर अल्टिट्यूड फ्लो होते. जर आपण स्विम करता करता अलॉंग द रिव्हर फ्लो झालो ना तर आपली इफेक्टिव्हली हाईट काय होऊन जाते, ग्राउंडपासून आपली हाईट कमी होते. आपण लो पोटेन्शियलला येतो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल लो होतो आपला. पण आपण अगेन्स्ट द रिव्हर जर फ्लो केलं तर आपण कधी पण पोटेन्शियली हायर साईडला जातो. तसंच इथे पण आहे. जर आपण करंटच्या ऑपोजिट ट्रेसिंग करतोय तर आपण हायर पोटेन्शियलकडे चाललोय, म्हणून पॉझिटिव्ह घ्यायचा. सो रूल फॉर रेझिस्टन्स कळाले का. लूप ट्रेस करताना, वाईल ट्रेसिंग द लूप, इफ यू आर पासिंग एका रेझिस्टरच्या क्रॉस, आपण एखाद्या रेझिस्टरला क्रॉस करताना, इफ वी आर इन द डायरेक्शन ऑफ करंट टेक IR निगेटिव्ह, इफ वी आर ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ करंट टेक IR पॉझिटिव्ह. आणि बॅटरीसाठी रूल वेगळा आहे. बॅटरीसाठी रूल खूप सिंपल आहे. जर तुम्ही एखाद्या सेलवरून उडी माराल तर उडी मारताना तुम्ही कोणत्या प्लेटवर लँड करताय, ही पॉझिटिव्ह प्लेट आहे, ही निगेटिव्ह प्लेट आहे. ज्या प्लेटवर लँड करू त्या प्लेटची साईन घ्यायची. म्हणजे असं गेलो तर उडी मारून निगेटिव्ह प्लेटवर आलो म्हणून -E घ्यायचं. असं गेलो समजा, असं गेलो तर असं जाताना निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह प्लेटवर जम्प करावं लागेल. सो इथे +E घेणार.
आता आपण इथं वापरूनच बघूयात, चला एकदा. सपोज ए पासून चालू केलं, बी पर्यंत गेलो. ए बी पहिले जायचं ना. ए टू बी जाताना करंट कसा आहे आपल्याला, करंट आपल्याला ऑपोजिट आहे. ऑपोजिट येतोय म्हणजे काय करायचं, प्लस घ्यायचं ना. प्लस आय आर. बरं, आर रेझिस्टन्स R2 आहे, करंट आय आहे, आय R2. इथे पोचलो बीला. आता बी पासून जायचं सी कडे. सी कडे जाताना काय होईल, परत करंट ऑपोजिट आहे म्हणून प्लस आय R3. प्लस आय R3. R3 बघा, आपण ए टू बी जाताना रेझिस्टन्सवर थांबलेलो, बी टू सी जाताना रेझिस्टन्सवर थांबलो. नुसता करंट जिथं दिसला तिथे नाही थांबायचा, की करंट नुसता दिला, नुसता करंट आहे, मग करंटचं काय करू, करंटला थांबायचं नाही. आपण तिथेच किर्चॉफ्स लॉ वापरणार आहे. जे एकतर एनर्जी देणारी लोक आहेत, बॅटरीज, किंवा एनर्जी खाणारी लोक आहेत, रेझिस्टन्सेस. नुसता करंट काही कामाचं नाही, ते इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट नाही येतो. इट इज नॉट अ इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट. सो बी टू सी जाताना रेझिस्टन्सवर थांबला होता, बॅटरीवर थांबायची वेळ आली. बॅटरीवर जेव्हा जंप करू आपण बी टू सी जाताना, तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह प्लेट जंप होईल म्हणून -E2. सी पर्यंत पोहोचलो, इथून इथे काही नाही. सी पासून असं जाताना परत एकदा रेझिस्टन्सला अपोज करतो आपण. सो प्लस प्लस काय, आय, करंट तोच राहणार आहे सिरीजमध्ये, आय R4. आय R4. आय R4 इथपर्यंत पोहोचलो. आता असं जायचं ए पर्यंत. सो आता डी टू ए जातोय आपण. वाईल गोईंग फ्रॉम डी टू ए, व्हॉट यू विल डू, वाईल गोईंग फ्रॉम डी टू ए, फर्स्ट यू विल पास अ सेल. सेल पास करताना आपण निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हवर जंप करणार आहे. सो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जेव्हा जंप करू तेव्हा आपण पॉझिटिव्ह साईन घेणार E1 ची. आणि मग पॉझिटिव्ह पासून जेव्हा आपण वरती जाऊ तर परत एकदा डायरेक्शन ऑफ करंटला ऑपोजिट ट्रेस करतोय. ट्रेसिंग इज ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ करंट. सो आय R1 अँड व्हेन यू रीच ए इज इक्वल टू 0. दिस इज हाऊ यू अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. नेसेसरी नाही आहे, बिलकुल नेसेसरी नाही आहे की किर्चॉफ्स लॉ अख्खा लूप असा दिला पाहिजे. किर्चॉफ्स लॉ अर्ध्या लूपमध्ये पण वापरता येतो ॲक्च्युली. मी तुम्हाला सांगतो कसं वापरायचं तो. ठीक आहे. जसं की समजा आता एक एक्झाम्पल आहे की यामध्ये विचारलंय की इथं किर्चॉफ्स लॉ वापरा. प्रॉब्लेम काय आहे की ह्या प्रश्नामध्ये किर्चॉफ्स लॉ वापरणं सोपं आहे, कारण की मी तर तुम्हाला करंटची डायरेक्शन दिलेली. इथे किर्चॉफ्स लॉ वापरणं अवघड आहे, बिकॉज डायरेक्शन ऑफ करंट माहीत नाही आहे. सो पहिली गोष्ट, काही जणांना डायरेक्शन ऑफ करंट दिली नसेल तर ती काढता पण येत नाही. सो त्याची डायरेक्शन कशी काढायची सांगतो मी. जर तुम्हाला नुसतं एवढं दिलं की 2 सेल आहेत, 2 रेझिस्टन्स आहे, तिसरा रेझिस्टन्स आहे, आणि काढा त्याच्यातनं किती करंट फ्लो होतोय, यातला करंट काढा, तर काय करायचं बघा सांगतो मी. करंट कसा काढायचा. सगळ्यात पहिलं, जे कोणी सोर्स आहे, बॅटरी, जे कोणी सोर्स आहे एनर्जीचा, त्याच्या पॉझिटिव्ह प्लेटपासून करंटला बाहेर काढायचं स्ट्रिक्टली. पहिल्या सेलमधनं मी करंटला काढतो I1, आणि जेवढा बाहेर निघालाय ना तेवढाच आत पण आला पाहिजे. सो इथे पण लिहून टाकतो I1. बस खतम. दुसरा कुठला सोर्स दिसतोय का, हा दिसला. आता ह्या सोर्सला पण तेच करूयात. याच्या पॉझिटिव्ह पासून करंट बाहेर काढू. त्याचं नाव काय असेल, I2, बिकॉज दुसरा सेल I1 घेऊन चालणार नाही आता. आणि तेवढाच करंट परत आत एंटर केला पाहिजे, I2. सो जर कुठल्या सर्किटमध्ये करंटच दिला नसेल तर शोधायचं कोण, सेल. सेलच्या पॉझिटिव्ह पासून जो करंट काढाल तुम्ही, I1, I2, X, Y, जे काय अज्युम कराल, तेवढाच करंट त्याच्या निगेटिव्ह मधनं एंटर पण केला पाहिजे, तरच तो प्रॉपर सर्किट बनणार आहे. आणि हा I1 इकडून आला, हा I2 इकडून आला. इथे जर किर्चॉफ्स करंट लॉ वापराल तर या जंक्शनवरती इनकमिंग इज इक्वल टू आउटगोईंग. आउटगोईंग किती पाहिजे, I1 प्लस I2. आणि तो ह्याच्यातनं जाईल, इथनं जाईल, इथनं जाईल, I2 ह्याच्याकडे निघून जाईल, I1 ह्याच्याकडे निघून जाईल. आणि आता तुमच्याकडे सर्किट आहे, त्या सर्किटमध्ये करंट्स पण आहेत. आता तुम्ही 2 लूप वापरू शकता, I1 I2 काढू शकता, I1 प्लस I2 पण काढू शकता. जसं की समजा मी तुम्हाला म्हटलं की इथे वापरूया चला की KVL. मी आता ABCD वगैरे लिहित नाही बसत, नुसतं असं फिगर ड्रॉ करतो. हे असं जे सर्कल ड्रॉ केलं इथून चालू करूयात. इथून मी चालू केलं ना तर पहिलं मला सेल E2 सापडेल. मग E2 सेलला मी काय लिहिणार, -E2, बिकॉज मी निगेटिव्ह प्लेटवर जंप केलं. पुढे काहीच नाही आहे का, इथपर्यंत काही नाही आहे. इथून येताना मी करंटच्या ऑपोजिट चाललो, म्हणून प्लस कोण आहे करंट, I1 प्लस I2 इंटू कोण आहे रेझिस्टन्स, R3 इज इक्वल टू 0. हे तुमचं इक्वेशन नंबर 1 ह्या लूपवरनं येईल. तुम्ही अजून एक लूप वापरू शकता, हा लूप. ह्या लूपचं बघूयात काय उत्तर येतं आहे. इथून चालू करू, इथून इथे चाललोय, करंटचं काही काम नाही आहे. जर आपण एखादा इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आला तरच थांबतो. सो इथून इथे जाताना पहिला सापडला सेल वरती आपण पॉझिटिव्ह वरून जंप करून निगेटिव्हवर आलो. सो -E1
-E1 इथे पोहोचलो, इथून खाली चाललोय. बरं करंट तर वर चाललाय, करंटला अपोज करतोय आपण, अपोजिट जात असतो तर प्लस I2R2 प्लस I1R2, नॉट I2R2, I1 आहे वरती जाणार, I1 आहे, I1R2. मग इकडे आलो, इथून इथे जातोय, काही नाही, फक्त सेल सापडला, सेल वरती जंप मारला, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह प्लेट आलो, प्लस E2, पॉझिटिव्ह प्लेट जंप करून इथे आलो, आता इथे चाललोय. इथे जाताना वी आर अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ करंट I1, सो प्लस I1R1 इज इक्वल टू 0. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. जर हे नंबर्स दिले असतील, तुम्ही ह्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून I1 I2 काढू शकता. I1 I2 काढून I1 प्लस I2 विल गिव्ह यू द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ दिस करंट फ्लोईंग थ्रू द रेझिस्टन्स R3. KVL वरती क्वेश्चन्स विचारतात आणि KVL वरच्या क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला KVL वापरता आला पाहिजे. आणि मी जसं मगाशी बोललो की नेसेसरी नाहीये की अख्खा लूपच पाहिजे. बऱ्याच न्यूमेरिकलमध्ये असं असेल, एक रेझिस्टन्स दिलाय 2 ओहम, एक सेल दिलाय 5 वोल्ट, इथे एक रेझिस्टन्स दिलाय, इथे एक सेल दिलाय, इथे एक रेझिस्टन्स दिलाय आणि इथे दिलाय दुसरा पॉईंट. या पॉईंटचं नाव आहे A, या पॉईंटचं नाव आहे B. हा आहे 2 ओहम, हा आहे 3 ओहम, हा आहे 1 ओहम आणि हा जो आहे हा आहे 3 वोल्ट. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे C, सेंटर C. आणि असं दिलं आहे क्वेश्चनमध्येच की या सर्किटमध्ये करंट असा फ्लो होतोय, असा फ्लो होतोय, असा फ्लो होतोय 1 एम्पियर. आणि विचारलंय की फाइंड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन AB, A पॉइंट आणि B पॉइंट यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे पोटेन्शियलचा. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरून, नेसेसरी नाही आहे की हा पूर्ण सर्किट लूपमध्येच पाहिजे. कसा अप्लाय करायचा, इनकम्प्लीट लूप असेल तर सांगतो. इनकम्प्लीट लूप असेल तर जिथून चालू करतोय त्याच्या पोटेन्शियलला म्हणायचं V ऑफ दॅट पॉइंट, म्हणजे VA. आपण याला VA म्हणूयात. याचा पोटेन्शियल कोण, VA. आणि जिथं एंड करणार आहे त्याच्या पोटेन्शियलला काय म्हणणार आहे, VB. याचा पोटेन्शियल आहे VA, त्याचा पोटेन्शियल आहे VB. जिथून चालू केलं तिथून आता लॉ वापरायला चालू करा, जो काही कन्व्हेन्शन प्रमाणे त्याच कन्व्हेन्शन प्रमाणे. पहिला आपण रेझिस्टरला सापडलो, रेझिस्टरमध्ये करंट आपल्याला ऑपोजिट येत होता, सो आपण प्लस करणार, प्लस करंट इंटू रेझिस्टन्स. बरं करंट 1 एम्पियर आहे, रेझिस्टन्स 2 आहे, 1 इंटू 2 इज 2. त्यानंतर सापडली बॅटरी, बॅटरीवरती उडी मारली, उडी मारल्यावरती आपण पॉझिटिव्ह प्लेटपासून निगेटिव्ह प्लेटकडे एंड केलं, त्यामुळे आपण बॅटरीची साईन घेणार निगेटिव्ह, -5. त्यानंतर आलो सी पॉईंटला, सी पॉईंटला कुठला इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट नाही आहे, त्याच्या पुढे आहे रेझिस्टन्स. रेझिस्टन्समध्ये आपण करंट असं चालल्याने आपण ट्रेस असं करतोय निगेटिव्ह ऑपोजिट डायरेक्शनमध्ये, म्हणून पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. I इंटू R केलं तर काय येईल, +3 करंट इंटू रेझिस्टन्स. नंतर आली बॅटरी, बॅटरीवरती जंप मारला, पॉझिटिव्हवरून निगेटिव्हवर गेलो म्हणून घेतलं -3. -3 घेतलं ना, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जंप आहे. आणि नंतर परत एक रेझिस्टन्स सापडला, त्या रेझिस्टन्समधनं 1चा करंट आहे, 1 ओहम त्याचा रेझिस्टन्स आहे, ऑपोजिट चाललो आपण म्हणून +1 केलं. आणि नंतर जेव्हा आपण Bला पोचलो तर हे सगळं इक्वल टू Bला पोचलोय म्हणून इज इक्वल टू तो व्होल्टेज पाहिजे. A पासून चालू केलं, प्लस मायनस करत 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 कुठे पोचलो, Bला, इक्वल टू BB करतो आपण. नॉर्मली हे इनकम्प्लीट लूपला असं करतोय ना. कंप्लीट लूप असेल तर काय होतं माहिती का, समजा कंप्लीट लूप आहे, हा A पॉईंट आणि हा B पॉईंट आहे. जर लूप कंप्लीट असता तर B पॉईंट पण इथे आला असता, म्हणजे एंड कुठे झाला असतो आपण, एंड A पासून चालू करत 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 परत A ला चालू असतो. सो इज इक्वल टू VA लिहिलं असतं जर कंप्लीट लूप असतं तर, आणि मग VA कॅन्सल झाला असता. मग आपण काय म्हणलो असतो, अरे फक्त समेशन ऑफ IR आणि समेशन ऑफ E 0. इथे ते 0 होत नाहीये कारण की लूप इनकम्प्लीट आहे. सो इनकम्प्लीट लूपला जिथे पोचतोय इज इक्वल टू त्याचा पोटेन्शियल. आणि हे सॉल्व्ह केलं ना जर, VA पॉझिटिव्ह कोण आहे, 2 3 1 6, -5 -3 -8 इज इक्वल टू VB. हे सॉल्व्ह केलं तर VA मायनस VB किती येणार बघा, VA मायनस VB हे पलीकडे जाईल, इज इक्वल टू येणार 2. सो जो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस A अँड B विचारलाय तो 2 वोल्ट आहे, ज्यामध्ये A हायर पोटेन्शियल आहे, B लोअर पोटेन्शियल आहे. हे जस्ट एक एक्झाम्पल होता. दिस वॉज जस्ट वन एक्झाम्पल. कळतंय का? दिस इज हाऊ किर्चॉफ्स लॉ इज यूज्ड फॉर कंप्लीट अँड इनकम्प्लीट सर्किट्स. ओके, नेक्स्ट
important point is the Wheatstone network. Wheatstone network consists of 4 resistors. Okay, 4 resistors P, Q, R, S, and these 4 resistors are connected in this fashion. 4 resistors 4 quadrilateralच्या साईडला कनेक्टेड असतात. जर हे 4 रेजिस्टर्स चा व्हॅल्यू P अपॉन R इज इक्वल टू Q अपॉन S सॅटिस्फाय करत असतील, जर हे 4 रेजिस्टर या फॅशन मध्ये लावल्यावरती हा रेजिस्टन्स अपॉन हा इज इक्वल टू हा रेजिस्टन्स अपॉन हा होत असेल, तर आपण म्हणतो हा व्हीटस्टोन नेटवर्क बॅलेन्स्ड आहे, बॅलेन्स्ड. आणि ज्या वेळेस तो बॅलेन्स्ड असेल तर त्यावेळेस एक खूप चांगली गोष्ट होते. ती चांगली गोष्ट अशी आहे की या क्वाड्रिलॅटरलला 2 डायगोनल आहेत. आपण नाव देऊ त्याला ABCD. हा क्वाड्रिलॅटरल आहे, 2 डायगोनल आहेत. AC एक डायगोनल आहे, BD एक डायगोनल आहे. या AC डायगोनलच्या अक्रॉस जर मी एक बॅटरी लावली, जर बॅलेन्स्ड असेल तर एका डायगोनलच्या अक्रॉस बॅटरी लावली आणि करंट पास केला तर मला असं ऑब्झर्व होतं दुसऱ्या डायगोनलमधनं बिलकुल करंट फ्लो होत नाही. या डायगोनलमधनं करंटच फ्लो होत नाही आणि ओहम्स लॉ प्रमाणे करंटच फ्लो होत नसेल याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स 0 असेल. याचा अर्थ B चा पोटेन्शियल आणि D चा पोटेन्शियल काय होत असेल, सेम होत असेल. हे कधी होतं, बॅलेन्स्ड झाल्यावर. हा रेजिस्टन्स अपॉन हा इज इक्वल टू हा अपॉन हा असेल तेव्हाच होतं. आणि असं बिलकुल नाही आहे की ह्या डायगोनललाच बॅटरी लावायची, ह्याला तुम्ही इंटरचेंज पण करू शकता. जसं की जर मी ह्या डायगोनलच्या क्रॉस गॅल्व्हॅनोमीटर लावला आणि ह्या डायगोनलच्या क्रॉस बॅटरी लावली तरीही चालतं. जर बॅलन्स्ड असेल, मी कुठल्याही एका डायगोनलच्या क्रॉस बॅटरी लावली आणि दुसऱ्या डायगोनलला कनेक्ट केले एका वायरनी, ज्याच्यामध्ये करंट फ्लो होत आहे का नाही चेक करायला गॅल्व्हॅनोमीटर लावला, तर गॅल्व्हॅनोमीटर विल नॉट शो एनी डिफ्लेक्शन. वाय इट विल नॉट शो एनी डिफ्लेक्शन? द रिझन इज पोटेन्शियल्स आर इक्वल व्हेन द ब्रिज इज बॅलन्स्ड. आणि बॅलन्सिंग कंडिशन काय आहे, 4 रेजिस्टर असतात, 4 मध्ये 2 ॲडजस्टंटचे रेशो सेम पाहिजे. म्हणजे 7 21 असेल तर 3 9 पाहिजे. हा ह्याच्यात तिप्पट तर हा पण ह्याच्यात तिप्पट पाहिजे. 7 3 3 रेशो पाहिजे. 7/21 शुड बी इक्वल टू 3/9. दिस इज वन एक्झाम्पल. बॅलन्सिंगसाठी ही रिक्वायरमेंट असते. P अपॉन R शुड बी Q अपॉन S. अशी जर बॅलन्सिंग झाली तर करंट फ्लो होत नाही. आणि याचं उलट पण करेक्ट आहे, उलट पण ट्रू आहे. उलट ट्रू काय आहे की जर आपल्याकडे एक नेटवर्क असेल आणि त्या नेटवर्कच्या एका डायगोनलला मी जर एक बॅटरी लावून चेक करतोय आणि चेक केल्यावर मला असं समजतंय की अरे दुसऱ्या डायगोनलमधनं करंटच फ्लो होत नाहीये, तर मी असं पण कन्क्लूड करू शकतो की जर या डायगोनलमधनं करंट पास केलं आणि दुसऱ्या डायगोनलमधनं करंट फ्लो होत नाहीये, म्हणजे हे 4 जे टर्मिनल्स, 4 जे आर्म्स आहेत, त्या 4 आर्म्स मधले जे कोणी रेजिस्टन्सेस असतील ते सगळे कसे पाहिजे, ते सगळे बॅलन्स्ड पाहिजे. P/S इज Q/R. हे बॅलन्सिंग झाले असले पाहिजे. असे प्रश्न विचारले जातात. असा प्रश्न विचारला जातो की 10 5 4 4 हा बॅलन्स्ड आहे का, तर हा बॅलन्स नाही आहे. 10/5 इज नॉट 4/4. मग असं म्हणतात की ठीक आहे, मग बॅलन्स करायचं आपल्याला, तर मग या 4चं काय करायचं, काय करायचं? अरे 10चं 5 आहे तर 4चं 2 झालं पाहिजे. या 4चं 2 करायचं आहे. आता 4चं 2 कसं करायचं? 4ला कमी करायचं असेल तर काय कट करायचं का त्याला? नाही. जर एखाद्या रेझिस्टन्सला कमी करायचं असेल तर लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की त्या रेझिस्टन्सला 4चं 2 करायचं ना, तर त्याला पॅरललमध्ये कोणाला तरी कनेक्ट करा. जर तुम्ही एखाद्या रेझिस्टरला कमी करायचं असेल, तुम्हाला एखाद्या रेझिस्टरची व्हॅल्यू कमी करायची असेल तर त्याला तसंच ठेवा, त्याच्या बरोबर पॅरललमध्ये कोणीतरी जोडा. असं केल्याने त्याचा रेझिस्टन्स कमी होतो. कसा कमी होतो तर बघा, पॅरललमध्ये जोडलंय, या पॅरललमध्ये जोडल्यावरती उत्तर 2 आलं पाहिजे. सो हा जो आहे ना 2, जो आपल्याला पाहिजे तो आपला रिझल्टंट आहे. सो 1/RP इज 1/R1 प्लस 1/R2. ह्याच्यामध्ये रिझल्टंट आपल्याला 2 पाहिजे. वी वॉन्ट 2 ॲज द फायनल आन्सर. बरं, त्या 2 R1 R2 मधला एक रेझिस्टन्स तर 4 आहे,
तर दुसरा किती असला पाहिजे एक्स. ते एक्सची व्हॅल्यू काढा, सॉल्व्ह कराल नीट तर तुम्हाला रिअलाइज होईल अरे 4 एक्सची व्हॅल्यू पण 4 पाहिजे. तर 4 आणि 4 पॅरेललमध्ये 2 देतील. सो दिस इज ऑल अबाउट व्हीटस्टोन मीटर ब्रिज. बॅलन्सिंग कंडिशन काय त्याची, आणि बॅलन्सिंग कंडिशन सॅटिस्फाय झाली तर सर्किटमध्ये नक्की काय होतं. सर्किटमध्ये कुठल्याही एका डायगोनलला जर तुम्ही करंट पास केला, दुसऱ्या डायगोनलमधनं करंट पास होत नाही, कारण की ते सेम पोटेन्शियलचे असतात. आणि याचे 2 ॲप्लिकेशन्स आहेत, इनफॅक्ट 3 आहेत. एक आहे व्हीटस्टोन मीटर ब्रिज, इथं तर मी लिहिलंच आहे, पण मीटर ब्रिज आहे व्हीटस्टोन मीटर ब्रिज. एक आहे केल्विन्स मेथड आणि एक आहे पोस्ट ऑफिस बॉक्स. त्यातले पोस्ट ऑफिस बॉक्स आणि केल्विन्स मेथड काही इम्पॉर्टंट नाही आहे, शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगेन. तरी ते सगळ्यात मेन आहे मीटर ब्रिज. ह्याच्यावरती न्यूमेरिकल खूप विचारले जातात. मीटर ब्रिज काय असतो, हा त्याचा एक्सपेरिमेंटल सेटअप असतो. 3 कॉपरच्या प्लेट्स असतात, 2 अशा असतात एल शेप, आणि मध्ये एक कॉपरची प्लेट असते. ती याला का वुडन बोर्डवरती खिळे ठोकून फिक्स केलेली असते. हे जेव्हा वुडन बोर्डवर लावले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये 2 गॅप्स जनरेट होतात. ह्याला म्हणतात लेफ्ट गॅप, याला म्हणतात राईट गॅप. आणि 2 कॉपरच्या प्लेट्स ज्या अशा आहेत ना, त्यांच्यामध्ये बरोबर एक वायर लावली आहे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची वायर. त्याची लेंथ असते 100 सेंटीमीटर. आणि ती मोजण्यासाठी इथे खाली, इथे दाखवलं नाही आहे मी, पण इथे खाली एक स्केल असते, 1 मीटर लॉंग स्केल असते, सो दॅट त्याच्यावरनं आपण त्याची लेंथ मोजू शकतो. स्केल असते, स्केलवरून आपल्याला कळतं 0, 1, 2, 3, 4, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 100 स्केल असते. आणि एक्सपेरिमेंट जेव्हा चालू होतो तेव्हा एक्सपेरिमेंटमध्ये राईट साईडच्या गॅपमध्ये एखादा नोन रेझिस्टन्स ठेवला जातो आणि आपल्याला अननोन रेझिस्टन्स मोजायचा असतो. एक गोष्ट आहे ज्याचा रेझिस्टन्स माहीतच नाही आहे. बरं, आजकाल तर ते आपल्याकडे मल्टीमीटर्स असतात, मल्टीमीटर लावून लगेच रेझिस्टन्स कळून जातो एखाद्या गोष्टीचा जो माहीत नाही आहे, बट आधी माहीत नसायचं. सो व्हीटस्टोन मीटर ब्रिज वापरून एखाद्या अननोन रेझिस्टन्स काढू शकायचो. सो हा अननोन रेझिस्टन्स तिथे लावायचा लेफ्ट गॅपमध्ये. तो लावल्यावरती हा जो पॉईंट बी आहे तिकडून एक वायर घ्यायची, ज्याला गॅल्व्हॅनोमीटर लावून जॉकी त्या वायरवर टच करायची खालच्या, आणि वेगवेगळ्या पॉईंटला टच करतो आपण. बरोबर, तुम्हाला सगळं थिअरीमध्ये झालंच आहे. आपल्याला एक मात्र असा पॉईंट सापडतो पूर्ण वायरवरती ज्या पॉईंटला गॅल्व्हॅनोमीटरमधनं करंट फ्लो होत नाही. आठवली का कंडिशन? गॅल्व्हॅनोमीटरमधनं करंट फ्लो होत नाही म्हणजे त्यातनं काय कन्क्लूड होतंय की जर गॅल्व्हॅनोमीटरमधनं होत नाही म्हणजे ब्रिज बॅलन्स्ड आहे. आणि ब्रिज बॅलन्स्ड असेल तर एक कंडिशन अशी येते की याचा रेझिस्टन्स अपॉन त्याच्या खाली वायर जो आहे त्या वायरचा रेझिस्टन्स, बट वायरचा रेझिस्टन्स त्याच्याच लेंथला प्रपोर्शनल असतो, इज इक्वल टू पलीकडचा रेझिस्टन्स अपॉन त्याच्या खाली जी वायर आहे त्याचा रेझिस्टन्स त्याच्याच लेंथला प्रपोर्शनल असतो. ती लेंथ आहे LR. आणि LX आणि LR दोघांची ॲडिशन 100 आहे. सो आपल्याला एक माहिती असेल तर दुसरी माहितीच असते इनडायरेक्टली. सो यावरून X कॅल्क्युलेट केला जातो. X इज कॅल्क्युलेटेड ॲज R इंटू LX वर जातो, आणि LRला आपण 100 मायनस LX लिहू शकतो. अशा प्रकारे अननोन रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी व्हीटस्टोन मीटर ब्रिज इज युज्ड. व्हीटस्टोन मीटर ब्रिज जो आहे ना, हा मीटर ब्रिजचा खूप सिंपल फॉर्म्युला, हा तर कोणी पण सांगेल, बट ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट हे आहे, हे सगळे प्रश्न जे तुम्हाला समजले पाहिजे आणि उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला. बघा, तुम्ही 1 मिनिट पॉज करा व्हिडिओ आणि मला सांगा तुम्हाला ह्याची उत्तरं देता येतात का. व्हॉट हॅपन्स, काय होईल इफ द बॅलन्स, व्हॉट हॅपन्स टू बॅलन्सिंग पॉईंट. हा जो बॅलन्सिंग पॉईंट आहे ना P, त्याला काय होईल, तो लेफ्टला जाईल, राईटला जाईल, कुठे जाईल जर एक्सला वाढवलं तर. जर आपण अननोन रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढवली तर काय होतं. लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे ही की सपोज 2 रेझिस्टर्स आहेत, एक रेझिस्टर आहे X1, एक आहे X2. ओके, आणि इथे व्हीटस्टोन ब्रिज आहे आणि इथं मध्ये वायर आहे. आणि आता बॅलन्सिंग इकडे होतंय, हा X1 आहे आणि हा LX2 आहे. एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की दिस अपॉन दिस इज दिस अपॉन दिस, म्हणजे से 60/20 म्हणजे 3 याचा रेशो इज 240/80 असेल. टोटल 100च आहे ना. दिस इज टू दिस रेशो सेम आहे का नाही. आता बॅलन्स झालं इथे 60/20 इज 240/80, दोघांचे रेशो सेम आहे. जर मी याला वाढवलं, लक्षात ठेवा, ह्याला वाढवलं, याला समजा मी वाढवलं तर काय होतं माहिती का, हा वाढला, मी तुम्हाला कन्क्लुजन सांगतोय, X वाढला ना तर त्याच्या खालची लेंथ वाढून जाते, बिकॉज त्याला रेशो वाईज सेम राहायचं. इफ आय इन्क्रीज X, LX इन्क्रीज होते.
आणि त्यामुळे एल आर डिक्रीज होणार. कॉमन सेन्स आहे. टोटल 100 आहे. जर एक्सला मी कमी केलं, ही लेंथ कमी केली तर ही लेंथ कमी होणार. जो रेझिस्टन्स चेंज करू त्याच्या खालची लेंथ तशी चेंज होणार. जर मी एक्स वाढवला तर त्याच्या खालची लेंथ वाढणार. जर मी एक्स कमी केला त्याच्या खालची लेंथ कमी होणार. जर मी आर वाढवला त्याच्या खालची लेंथ एल आर वाढणार. जर मी आर कमी केला तर त्याच्या खालची लेंथ कमी होणार. म्हणजे जर मी एक्स वाढवला तर नल पॉईंट राईटला शिफ्ट होणार. जर मी एक्स कमी केला तर नल पॉईंट लेफ्टला शिफ्ट होणार. जर मी आर वाढवला तर नल पॉईंट लेफ्टला शिफ्ट होणार, हे वाढणार म्हणून. आणि जर मी आर कमी केला तर नल पॉईंट राईटला शिफ्ट होणार. सो if x is increased, Lx increases, Lr decreases. Null point shifts to left. Sorry, shifts to right. Increase होतं ना, Lx increases. Null point shifts to right. Right ला shift होतं. If x is decreased, x ला decrease केलं, Lx decrease होईल. Lx decrease झाला, तर null point कुठे shift होईल? Left ला shift होईल. बरं, R increase केला, R म्हणजे पलीकडचं increase केला तर पलीकडची खालची लेंथ वाढेल. म्हणजे Lr increase होईल, सो Lx decrease होईल. नल पॉईंट कुठे शिफ्ट होईल? लेफ्टला शिफ्ट होईल. लेफ्टला शिफ्ट झालं तर Lx कमी होतो. जर R डिक्रीज झाला तर Lx वाढेल, बिकॉज Lr कमी होईल. R वाढला की Lr कमी होतो. जो वाढतो त्याच्या खालचा लेंथ चेंज होते. जर हा वाढला त्याच्या खालची लेंथ वाढते. सिंपल लॉजिक आहे. जर Lx वाढला तर नल पॉईंट कुठे शिफ्ट होईल? राईटला शिफ्ट होईल. आता खूप महत्त्वाचं, या दोघांमध्ये तुम्हाला कधी कधी इनडायरेक्टली सांगतील की याला वाढवायचंय किंवा याला कमी करायचंय. हे डायरेक्टली नाही सांगणार. असं नाही म्हणणार की इफ आर इज इन्क्रीज्ड व्हॉट विल हॅपन टू नल पॉईंट. हे तर कोणी पण सांगेल इफ आर इज इन्क्रीज्ड एल आर विल इन्क्रीज, नल पॉईंट विल शिफ्ट टू द लेफ्ट. असं नाही विचारणार. ते असं म्हणतील इफ आर इज शंटेड. बरं, आरला शंट केलं तर त्यांनी तुम्हाला इनडायरेक्टली हिंट दिली आहे की एखाद्या रेझिस्टन्सला जेव्हा तुम्ही शंट करताना तुम्ही लक्षातच ठेवा त्याचा रेझिस्टन्स कमीच होणार. सो जर आरला शंट केलं तर त्याचा रेझिस्टन्स कमी होणार. त्याचा रेझिस्टन्स कमी झाला तर एल आर कमी होणार. एल आर कमी झाला तर Lx वाढणार. नल पॉईंट विल शिफ्ट टू द राईट. समजतंय? जर आरला शंट केलं तर, आता आरला शंट नाही, असं दिलंय की आर इज कनेक्टेड इन सिरीज विथ 20 ओहम रेझिस्टन्स. आर बरोबर एक रेझिस्टन्स ऍड केलाय तर त्या केसमध्ये रेझिस्टन्स वाढला इनडायरेक्टली. सो इथं वाढला डिक्रीज झाला हे जसं डायरेक्ट दिलंय मी तसं कधी कधी इनडायरेक्ट देतील की बाय कनेक्टिंग रेझिस्टर्स इन सिरीज अँड रेझिस्टर्स इन पॅरलल. जेव्हा पॅरलल कनेक्ट करतो, शंटमध्ये कनेक्ट करतो, तर लक्षात ठेवा शंटमध्ये कनेक्ट केल्यावरती रेझिस्टन्स कमी होतो आणि सिरीजमध्ये कनेक्ट केले की रेझिस्टन्स वाढतो. आणि त्याप्रमाणे वाढलं का कमी झालं त्याप्रमाणे तुम्हाला माहिती काय करायचं. हे लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच न्यूमेरिकलमध्ये हे लागतं आपल्याला. ओके, सो दिस वॉज अबाउट द मीटर ब्रिज. अँड नाव two small points, Kelvin's method and meter bridge, and then we move to Kelvin's method and post office box, and then we move to the very important part of this topic, that is potentiometer. Kelvin's method मध्ये जो गॅल्व्हॅनोमीटर असतो ना, जो व्हीटस्टोन मध्ये वापरायचा आहे त्याचाच रेझिस्टन्स मोजण्यासाठी आपल्याला तोच रेझिस्टन्स मोजायचा आहे. आणि गॅल्व्हॅनोमीटर इथून उचलून इथं लावला तर आता दुसरा गॅल्व्हॅनोमीटर आपल्याकडे नाही आहे समजा अवेलेबल, तर काय करायचं? अशा वेळेस आपण वापरतो इक्वल डिफ्लेक्शन मेथड. इक्वल डिफ्लेक्शन मेथडमध्ये काय होतं, काय केलं जातं इक्वल डिफ्लेक्शन मेथडमध्ये? इक्वल डिफ्लेक्शन मेथडमध्ये आपण पहिलं सर्किट ऑन झाल्यावरती ह्या वायरला इथं टच नाही करत, बिलकुल टच नाही करत. आता टच नाही केलं आणि करंट ऑन केला तर इथनं गॅल्व्हॅनोमीटरमधनं काहीतरी डिफ्लेक्शन मिळणार. से 40 डिग्रीचं डिफ्लेक्शन मिळालं समजा, काहीतरी करंट मिळालं, 40 मिली अँपियर करंट फ्लो होतो. ठीक आहे, तो नोट करून ठेवायचा, इथं साईडला लिहून ठेवा 40 मिली अँपियर नोटेड. कधी? जेव्हा इथं ही जॉकी याच्यावर टच नाही केली तर. आता काय करायचं? आता जॉकीला इथून टच करायचं, रँडमली करायचं, कुठे पण करायचं. तुम्ही जसं रँडमली टच कराल you will find the whole circuit will get disturbed and therefore this galvanometer will also get disturbed. त्याचं रीडिंग चेंज होईल, 40चं होईल 100 चेंज होईल. कमी पण होऊ शकतं, जास्त पण होऊ शकतं, चेंज होईल. आता तुम्हाला काय करायचं? ह्याचं रीडिंग 40 राहणार नाही तर चेंज होईल ते. आता ते चेंज झालेलं रीडिंग जे आहे ते आपल्याला ह्या वायरला टॅप करायचं वेगवेगळ्या लोकेशनला आणि बघायचं आहे असं कोणतं लोकेशन आहे जिथे तुम्हाला परत ते रीडिंग 40च मिळतंय, 100 नाही. ते रीडिंग परत काय मिळतंय? 40च मिळतंय. सो याच्यातनं काय कन्क्लुजन निघतंय की इथून वायर इथे लावा का इथून इथे वायर लावू नका, लावली आहे का नाही लावली आहे,
फरकच नाही पडत आहे. याचा अर्थ ही वायर इथे असून नसून फरक नसेल, म्हणजे असताना त्याच्यातनं करंटच नसेल फ्लो होत ना, बिकॉज जर ह्याच्यातनं करंट फ्लो झाला तर वेगळं रिडिंग आलं असतं. बट जर इथे मी वायर इथे आणल्यावरती वायरला टच केलं तरी 40, नाही टच केलं तरी 40. ह्याचा अर्थ ही वायर युजलेस आहे. युजलेस आहे म्हणजे त्याच्यातनं करंटच नसेल फ्लो होत, त्या ठिकाणी करंटच नसेल फ्लो होत, म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली नल पॉईंट मिळाला आहे. बट त्याला टेक्निकली नल पॉईंट म्हणता येत नाही, बिकॉज ह्या पॉईंटला झिरो डिफ्लेक्शन थोडीच आहे, त्या पॉईंटला इक्वल डिफ्लेक्शन पॉईंट म्हणतात आणि मेथडला इक्वल डिफ्लेक्शन मेथड म्हणतात. फॉर्म्युलामध्ये काही फरक नाही आहे, न्यूमेरिकल येणार नाही आहे, फॉर्म्युला तसाच आहे. याचा रेझिस्टन्स अपॉन त्याच्या खालची लेंथ इज पलीकडचा रेझिस्टन्स अपॉन त्याच्या खालची लेंथ, आणि मग जी इज इक्वल टू काय लिहितो आपण, हा पलीकडे जातो, एल जी अपॉन 100, ह्याला काय लिहायचं 100 मायनस एल जी इंटू आर. दिस इज द फॉर्म्युला फॉर रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर युझिंग केल्विन्स मेथड. नेक्स्ट, पोस्ट ऑफिस बॉक्स आधी कव्हर करू. पोस्ट ऑफिस बॉक्स किंवा एक काम करू, पोस्ट ऑफिस बॉक्सच्या आधी आपण हे तरी बघून घेऊ की व्हिटस्टोन मीटर ब्रिज शिकलो आपण, त्याच्यामध्ये काय पॉसिबल एरर्स आहेत, कशामुळे मिस्टेक्स होऊ शकतात आपल्या रिडिंगमध्ये. कारण की आपण रेझिस्टन्स मोजतोय, जो रेझिस्टन्स एक्सचा मोजतोय त्याच्यामध्ये एरर काय काय पॉसिबिलिटीज आहेत. पहिली पॉसिबिलिटी, जर वायर जी घेतोय आपण AB वायर तीच युनिफॉर्म नसेल तर प्रॉब्लेम होऊन जाईल. युनिफॉर्म वायर पाहिजे, युनिफॉर्म वायर नसेल तर प्रॉब्लेम होणार आहे. बरं, प्रॉब्लेम काय होणार आहे, तर आपण एक अझम्पशन केलेलं असतं की रेझिस्टन्स इज प्रपोर्शन टू लेंथ. त्याच्यामध्ये आपण असं अज्युम करतो एरिया इज कॉन्स्टंट, सो ते कॉन्स्टंट रॉंग होऊन जाईल. दुसरा कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स आहे. कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स काय प्रकार आहे की जिथे ही वायर जी आहे ना, ही वायर 100 सेंटीमीटरची, ती इथे जिथे मीट होतीये ना तिथे सोल्डरिंग केलं गेलंय, सोल्डरिंग, सो ते निघालं नाही पाहिजे, वायर निघाली नाही पाहिजे, सोल्डरिंग केलंय, आणि सोल्डरिंग केल्यामुळे तिथे जनरेट झालेला आहे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स. ओके, सो दुसरा जो एरर आहे तो असू शकतो कॉन्टॅक्ट रेझिस्टन्समुळे. जिथे वायर दोन प्लेट्सला लावली तिथे सोल्डरिंग केल्यामुळे कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स आहे, दॅट कुड ऑल्सो बी द सोर्स ऑफ एरर. 3 प्रकारचे एरर होऊ शकतात. पहिला एरर, जर वायर युनिफॉर्म नाही घेतली तर. दुसरा एरर, जिथे सोल्डरिंग केलं आहे तिथे कॉन्टॅक्टमुळे रेझिस्टन्स झाला आहे, रेझिस्टन्स तो पण डेव्हलप झाला आहे, तो पण आपण अकाउंटमध्ये नाही घेते. तिसरा, जर आपण LX/LR मोजतानाच मिस्टेक केली तर काय, LX/LRच्या मेजरमेंटमध्येच रिडिंग असेल तर काय, LX/LR हे लेंथ्स आहेत, हे मोजताना जर चूक झाली तर हे 3 प्रकारचे एरर्स हे व्हिटस्टोन नेटवर्कमध्ये असू शकतात. व्हिटस्टोन मीटर ब्रिजमध्ये हे 3 प्रकारचे एरर असू शकतात. प्रत्येक एररला काढण्याची एक टेक्निक आहे, त्याला आपण त्याची रेमेडी म्हणतो. रेमेडी, व्हॉट इज रेमेडी, व्हॉट इज द सोल्युशन, हाऊ टू रिमूव्ह कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स कमी करायचं असेल, त्याच्यामुळे जो एरर होणार आहे, बरं तुम्ही म्हणाल सर सोल्डरिंगच नको करायला, पण सोल्डरिंग नाही केलं ती वायर फिक्स्ड राहणार नाही, स्ट्रेच होऊन राहणार नाही, सो सोल्डरिंग तर करावंच लागणार आहे. पण सोल्डरिंग करूनही कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स असूनही तो कमी करायचा असेल तर बेस्ट वे काय माहिती आहे, एक रिडिंग घेताना असं घ्या, ठीक आहे, आणि दुसरं रिडिंग जेव्हा घ्याल तेव्हा त्याला पलटी मारून घ्या. म्हणजे कसं घ्या दुसरं रिडिंग, असं घ्या. असं केल्याने आपल्याला डिटेल नाही लक्षात ठेवायचं, असं केल्याने एकदा हे रिडिंग घेतलं, एकदा हे रिडिंग घेतलं, एक्स आणि आरला इंटरचेंज करून याची व्हॅल्यू काढली, त्याची व्हॅल्यू काढली, ॲव्हरेज काढला, आन्सर काढलं, तर तुमचा कॉन्टॅक्ट रेझिस्टन्समुळे जो एरर झालाय तो एरर मिनिमाइज होऊन जाईल. कॉन्टॅक्ट रेझिस्टन्सचा एरर मिनिमाइज करण्याची टेक्निक काय, बाय इंटरचेंजिंग एक्स अँड आर. फर्स्ट रिडिंग एक्स लेफ्टला लावून घ्यायचा, सेकंड रिडिंग एक्स राईटला लावून घ्यायचं, ॲव्हरेज काढायचा, दॅट विल गिव्ह यू द बेस्ट रिडिंग, कॉन्ट्रॅक्ट रेझिस्टन्स एलिमिनेट होऊन जाईल. दुसरी आहे LX/LR मोजतानाच रिडिंगमध्ये एरर असेल तर काय. अशा प्रकारचे एरर मिनिमाइज करण्यासाठी एक टेक्निक दिली आहे बुकमध्ये. ते म्हणतात की ही जी वायर आहे ना, ती वायरमध्ये LX/LR तुम्ही जिथं चुकीचं मोजताय त्या ठिकाणी वायर 100 मीटरची आहे, 100 सेंटीमीटरची आहे, त्याच्यात 3 भाग करा, त्याचे 3 भाग 33.33, 66.66 आणि 100, आणि इथं 0, बरोबर. हे पहिले 1/3, दुसरी 1/3, तिसरी 1/3. जर तुम्हाला हा एरर होत असेल आणि ह्याला कमी करायचं असेल तर प्रयत्न असा करा की तुमचं रीडिंग या मिडल 1/3 मध्ये आलं पाहिजे, मिडल 1/3. सो बॅलन्सिंग लेंथ काही जरी झाली तरी इथे कुठेतरी आली पाहिजे. बॅलन्सिंग लेंथ 33 पेक्षा कमी नको, 66 पेक्षा जास्त नको. असं केल्याने हा एरर मॅग्निफाय होईल, हा एरर अजून मोठा होईल. असं केल्याने हा एरर छोटा होईल. हा एरर तर होणारच आहे. एरर कमी करण्यासाठी आपण या रेमेडीज वापरतो.
पहिली रेमेडी कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स कमी करायला अल्टीपल्टी, LX/LR कमी करायला मिडल वन थर्ड मध्ये रीडिंग काढा. आणि तिसरं आहे, जर आपल्याला क्रॉस सेक्शनल युनिफॉर्म नसेल तर काय, क्रॉस सेक्शनल ऑफ वायर इज नॉट युनिफॉर्म, तर त्याची रेमेडी हीच एक युनिफॉर्म घ्या, टेक युनिफॉर्म. बट नुसतं टेक युनिफॉर्म म्हणून चालणार नाही. बघा, वायर युनिफॉर्म जरी मी घेतली, पण काय होतं की चुकीच्या प्रॅक्टिसेस करून ती वायरची युनिफॉर्मिटी आपण बिघडवू शकतो. म्हणजे व्हीटस्टोन मीटर ब्रिजमध्ये जी वायर वापरतोय, त्या वायरला वापरणारे जो ऑपरेटर आहे, तुम्ही आणि मी, एक्सपेरिमेंट करताना चुकीची टेक्निक वापरली. चुकीची टेक्निक म्हणजे काय माहिती का, ती जी वायर आहे ती युनिफॉर्म आहे, घेताना युनिफॉर्मच परचेस केली आहे त्यांनी, बनवणाऱ्यांनी. बट युनिफॉर्म वायर वापरताना त्याच्यावरती जॉकी ठेवून आपण स्लाईड करणं एक्सपेक्टेड नाही आहे. जर तुम्ही त्याला घासत न्याल प्रत्येक पॉईंटला, तर त्या वायरची युनिफॉर्मिटी ब्रेक होईल, युनिफॉर्मिटी खराब होईल, ती वायर इरेग्युलर शेपची बनेल. कारण की तुम्ही घासाल 40 ते 50 घासाल, सापडत नाही तोपर्यंत. तर कसं असतं की जॉकीला टच करून त्याच्याने घासायचं नसतं, त्याला टॅप करत पुढे न्यायचं असतं. इथे चेक करायचं नाही, पुढे टॅप करा, इथे चेक नाही, इथे नाही आहे नल पॉईंट, पुढे चेक करा, इथे नाही आहे, पुढे चेक करा. सो यू हॅव टू टॅप द जॉकी, डोंट स्लाइड इट, बिकॉज व्हेन यू स्लाइड इट यू मेक इट नॉन युनिफॉर्म. जिथं प्रेस करून आपण त्याला घासत नेऊ तर वायर ऑलरेडी खूप थिन असते आणि ती वायर डॅमेज होते. डॅमेज झाले, नॉन युनिफॉर्म झाली की पुढचे रीडिंग्स, नेक्स्ट माणसाचे रीडिंग रॉंग येण्याचा चान्स वाढतो. सो हाऊ टू टेक वायर, हाऊ टू रिड्यूस दिस प्रॉब्लेम. हा एरर कशामुळे होतो? हा एरर होतो हे घासल्यामुळे, वायरला जॉकीला त्याच्यावरती रब केल्यामुळे. यू हॅव टू सिम्पली टॅप इट, डोंट स्लाइड इट. Okay, so take uniform wire and jockey should be tapped, it should not be slided on the wire. These were the problems and their solutions, their remedies. Now next point is the post office box. खूप काही इम्पॉर्टंट नाही आहे, प्रॉब्ली सिलेबसमध्ये येणार नाहीच आहे बहुतेक, जस्ट दिलं आहे, कव्हर करतो शॉर्टमध्ये. पोस्ट ऑफिस बॉक्स हा व्हीटस्टोन नेटवर्क सारखा असतो. त्याच्यामध्ये एक मेटॅलिक स्ट्रिप असते आणि मध्ये गॅप्स जे आहेत ना त्याच्यामध्ये रेझिस्टन्सेस आहेत. बरं, इथे मी 4 पिंक कलरचे डॉट्स लावलेत, ABCD. तर AB, BC आणि AD हे 3 त्याच्यामधले रेझिस्टर्स आहेत. बरं, B आणि C मध्ये 3 डॉट्स आहेत ना, तर एकाची व्हॅल्यू 10 आहे, एकाची व्हॅल्यू 100 आहे, एकाची व्हॅल्यू 1000 आहे. ओहममध्ये ह्याची पण 10 आहे, 100 आहे, 1000 आहे. आपल्याला पाहिजे ती व्हॅल्यू सिलेक्ट करायची. समजा मी इथला की ऑन केली, म्हणजे मी इथं B to C मध्ये काय रेझिस्टन्स घेतला, B to C मध्ये मी 100 ओहम घेतला. सिम्पल आहे का नाही. A to B मध्ये समजा मी 1000 वाली की क्लिक केली, 1000 वाली क्लिक त्याच्यावरती की लावली, तर मग मी A to B मध्ये काय सिलेक्ट केलंय, 1000 सिलेक्ट केलंय, 1000 सिलेक्ट केलंय. आता A पासून D मध्ये आपल्याकडे व्हरायटी असते. 1 ते 5000 मध्ये तुम्हाला पाहिजे तो रेझिस्टन्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. 1 ते 1000 मध्ये पाहिजे तो. तर आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला अननोन रेझिस्टन्स काढायचा असतो, राईट. सो अननोन रेझिस्टन्स हा आहे. तर अननोन रेझिस्टन्स कसा काढू शकतो, तर आपण व्हीटस्टोन मीटर ब्रिजचं लॉजिक वापरूयात. A, B, C, D हे 4 पॉईंट्स आहेत. एका डायगोनलला आपण बॅटरी लावणार आहे, एका डायगोनलला गॅल्व्हॅनोमीटर लावणार आहे. आणि आपण हे चेक करणार आहे की बॅटरी ऑन केल्यावरती दुसऱ्या गॅल्व्हॅनोमीटरचा करंट 0 कधी होतोय. ज्यावेळेस 0 होईल तेव्हा बॅलन्सिंग होईल, बॅलन्सिंग झालं की X ची व्हॅल्यू मिळेल. सो इथं काय केलं जातं बघा, A आणि C या दोघांमध्ये काय लावायची गरज आहे, A आणि C मध्ये लावायची गरज आहे बॅटरी. सो तेच केलं जातं, A आणि C मध्ये लावली जाते बॅटरी. बरं, आता मी इथं डायरेक्टली लावून टाकतो. टेक्स्टबुकमध्ये त्यांनी याला इथे असं गोल फिरवून इथं लावली बॅटरी, बट नो प्रॉब्लेम. A आणि C मध्ये लावली बॅटरी. B आणि D मध्ये आपल्याला लावायचं कोण आहे, गॅल्व्हॅनोमीटर. इथे आहे D, इथे आहे B. B आणि D मध्ये लावायचं आहे गॅल्व्हॅनोमीटर. सो इथे गॅल्व्हॅनोमीटर लावला मी आणि इथून B बरोबर त्याला कनेक्ट करून टाकलाय. B आणि D मध्ये गॅल्व्हॅनोमीटर लावलाय. हा गॅल्व्हॅनोमीटर सांगणार आहे आपल्याला की कधी करंट 0 होतोय. आणि X कोण आहे, X कोणामध्ये लावायचं, C आणि D मध्ये लावायचं, C आणि D मध्ये. सो C आणि D मध्ये कसा लावायचा X, हा इथे कनेक्ट करायचा आणि हा इथून इथे कनेक्ट करायचा. असं केल्याने हा ॲज गुड ॲज व्हीटस्टोन नेटवर्कच आहे. आता आपला एम काय की आत्ता सध्या बॅलन्स नाही आहे, कारण की मी हा जो A to D घेतला आहे त्याच्यात सिलेक्ट नाही केलं. जसं मी BC मध्ये सिलेक्ट केलं आहे, AB मध्ये सिलेक्ट केलं आहे, तसं मी A to D मध्ये काही सिलेक्टच नाही केलं.
सो आपण एक्स पण माहीत नाही आहे, हा पण माहीत नाही आहे, आता बॅलन्स्ड नाही आहे. आता मी चेक करणार 1 ओहमला बॅलन्स होतोय का. 1 ओहमला टाकली की नाही झाला बॅलन्स. 2ला ट्राय करणार, 3, 4, 10, 15 म्हणजे मल्टिपल्स असतात. 10, 20, 100, 1000, 5000 असे मल्टिपल्स असतात. सो आपण एक एक ट्राय करणार आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड प्रमाणे आपण चेक करणार की 100ला होतोय का, 1000ला होतोय का, 2000ला होतोय का, 3000ला होतोय का. जसं जसं आपल्याला कळेल की एका व्हॅल्यूच्या जवळ जाताना हा डिफ्लेक्शन कमी कमी होतोय, जसं डिफ्लेक्शन कमी कमी व्हायला लागेल तसं आपल्याला रिअलाइज होईल अरे त्याच्या जवळच आहे कुठेतरी. त्याच्यानंतर मग आपण रिफाईनमेंट करणार की 10 पण म्हणजे समजा 1000 आणि 2000च्या मध्ये आहे तर मग मी 1000ला पण लावून बघणार, बॅलन्सिंग अजून नीट नाही झालंय. 2000ला बघणार, 2000ला पण अजून खूप कमी आलंय, मग मी 2000 आणि 100 लावणार, 2000 आणि 500 लावणार, 2000 आणि 800 लावणार. असं करून करून फायनली एक आरची व्हॅल्यू सिलेक्ट करणार इथून आणि त्या व्हॅल्यूला जेव्हा हा बॅलन्स होईल त्या व्हॅल्यूला आय कॅन से एक्सची व्हॅल्यू अपॉन दिस इज दिस व्हॅल्यू अपॉन दिस. बॅलन्सिंग झालंय आणि बॅलन्सिंग करून यू कॅन फाइंड द अननोन रेझिस्टन्स. हा जेवढा बोरिंग आहे तेवढाच सिलेबसमध्ये पण नाही आणि तो येणारही नाही आहे. जस्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पोस्ट ऑफिस बॉक्स काय असतो, म्हणून मी फक्त शॉर्टमध्ये सांगितलं. दिस इज ऑल अबाउट पोस्ट ऑफिस बॉक्स. नसेल कळालं तर लोड नका घेऊ, ठीक आहे. ओके, सो नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज पोटेन्शियोमीटर. पहिलं आपण सगळ्यात हे समजून घेऊयात की पोटेन्शियोमीटर कसा वर्क करतो, त्याचा प्रिन्सिपल काय आहे, त्याचा कॉन्सेप्ट काय आहे. बिकॉज एकदा पोटेन्शियोमीटर नीट समजला की त्याच्यावरचे ॲप्लिकेशन्स आपल्याला नीट समजतील. बघा, पोटेन्शियोमीटर बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. एक सिम्पल डिव्हाइस आहे ज्यामध्ये एक वायर घेतली जाते. आता ही वायरची काही सर्टन लेंथ असेल, 4 मीटरची वायर असेल, काही क्वेश्चनमध्ये 8 मीटरची असेल, काही क्वेश्चनमध्ये 10 मीटरची असेल. आणि ही जी वायर आहे हिला काहीतरी एक रेझिस्टन्स आहे ज्याला आपण म्हणतो रेझिस्टन्स ऑफ वायर AB. या वायरचं नाव आहे AB वायरचं नाव आहे. आता या वायरला जर मी कनेक्ट केली एक बॅटरी, सेल कनेक्ट केला एक डायरेक्टलीच, तर या वायरमधनं किती करंट फ्लो होईल हे डिसाईड कसं केलं जाईल. तर ही जी काही बॅटरी लावली आहे मी, ही मेन बॅटरी आहे. मेन बॅटरीला आपण ऑक्झिलरी बॅटरी म्हणतो. सो यातला करंट काढणं किती सिम्पल आहे बघा. या वायरमधला करंट आहे E ऑक्झिलरी डिवायडेड बाय वायर ABचा रेझिस्टन्स. सिम्पल आहे. रेझिस्टन्स पण इथं काही रेझिस्टन्स नाही आहे इंटरनल. हां, समजा ऑक्झिलरी बॅटरीला इंटरनल त्याचा स्वतःचा रेझिस्टन्स असेल R, तर मात्र करंट काढताना इथे प्लस इंटरनल रेझिस्टन्सही करावा लागेल. आणि बऱ्याच क्वेश्चनमध्ये ॲक्च्युअल जेव्हा पोटेन्शियोमीटर आपण वापरतो तेव्हा आपण इथे एक व्हेरिएबल रेझिस्टन्स पण लावतो, त्याला आपण रिहोस्टॅट म्हणतो. सो हा जो रिहोस्टॅट असतो तो पण कनेक्ट केला असल्यामुळे आपल्याला करंटच्या फॉर्म्युल्यामध्ये अजून एक टर्म घ्यावा लागतो आणि दॅट इज RH. सो ॲक्च्युअली कुठल्याही पोटेन्शियोमीटर वायर मधला करंट काढायचा असेल तर मेन बॅटरी डिवायडेड बाय पूर्ण सर्किटमध्ये जे जे रेझिस्टन्स आहेत ते ॲड करायचे. सगळ्यात मेन जो असणार म्हणजे वायरचा रेझिस्टन्स. कधी कधी रिओस्टॅट देतील तर तो रेझिस्टन्स, आणि कधी कधी या ऑक्झिलरीचा इंटरनल रेझिस्टन्स देतील तर तो पण ॲड करायचा. बरं, हेच ह्या सर्किटलाच पोटेन्शियोमीटर म्हणतो आपण. हा पोटेन्शियोमीटर आहे. आता पोटेन्शियोमीटर समजण्यासाठी आपण एक नंबर्स घेऊन एक्सप्लेनेशन समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल, ही जी वायर आहे अशी नको ड्रॉ करायला, याला थोडी थिक वायर ड्रॉ करतो मी. सपोज वी हॅव अ वायर अँड दिस इज दॅट वायर. ओके, थोडी मोठी ड्रॉ करतो. अँड दिस वायर इज देन कनेक्टेड टू ऑक्झिलरी बॅटरी. Let us say it is 10 volt. There is some internal resistance, say 2 ohm, and then there is a rheostat which is say 90 ohm. 90 ohm rheostat, 2 ohm internal resistance, and this thick wire, uniform wire, has its own resistance of 8 ohm. Its length is 4 meters. So length of the wire ला आपण L ने डिनोट करतो. L length of the wire. आणि रेझिस्टन्स ऑफ द वायरला RAB ने डिनोट करतो. तर सांगा बरं यातला करंट कसा काढणार. एकदम इझी आहे. यातला करंट काढणं इज नॉट अ बिग डील. करंट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय, या पूर्ण सर्किटमध्ये एकच सोर्स आहे जो की 10 वोल्टचा आहे, ऑक्झिलरी बॅटरी, डिवायडेड बाय सगळे रेझिस्टन्स, वायरचा रेझिस्टन्स, रिओस्टॅटचा आणि इंटरनल रेझिस्टन्स ऑफ दिस ऑक्झिलरी बॅटरी ॲड कराल ना तर 100 होणार. 100 झाल्यामुळे 0.1 एम्पियर
एवढा करंट फ्लो होत आहे या सर्किटमधनं 0.1 ॲम्पियर, इथं लिहून टाकतो मी 0.1 ॲम्पियर. तो 0.1 ॲम्पियर जाईल 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 आणि असे. याचा अर्थ असा होतो की समजा मी या सेलच्या ह्या टर्मिनलपासून चालू केलं इथनं मोजणं, तर इथं 100 व्होल्ट आहे, प्लस 100 आहे. इकडून इकडे जाईल तर काहीच पोटेन्शियल ड्रॉप नाही होणार, कारण की इथून इथं रेझिस्टन्स नाही आहे. इथून इथं पण काही ड्रॉप होणार नाही. सो इथं पण किती व्होल्टेज आहे? 100 व्होल्टच आहे. बट मी इथून जेव्हा वायरला क्रॉस करीन तर पहिल्याच स्लाइडमध्ये मी सांगितलं की ओहम्स लॉ म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, करंट इंटू रेझिस्टन्स. जर मी करंट इंटू रेझिस्टन्स केलं तर 100 व्होल्ट, सॉरी 100 कुठून आला? 10 व्होल्ट आहे फक्त. तो 10 व्होल्ट ना, 100 नाही, 10 व्होल्ट आहे फक्त. 10 व्होल्ट जो इथे आहे 10 व्होल्ट, 100 व्होल्ट नाही आहे. हां, 10 व्होल्टची प्लेट आहे. इथे पण 10 व्होल्ट आहे, इथून इथे पण 10 व्होल्ट आहे, कारण की रेझिस्टन्स नाही आहे. बट इथे रेझिस्टन्स असल्यामुळे इथून व्होल्टेज ड्रॉप होत जाईल आणि इथे जाऊन किती व्होल्टेज राहील? ड्रॉप किती होईल? 0.18 जा 0.8, 10 मधनं 0.8 गेला तर इथे व्होल्टेज राहील 9.2 व्होल्ट. सो कितीचा पोटेन्शियल ड्रॉप झाला, ज्याला आपण VAB म्हणतो. VAB म्हणजे AB इज अ वायरचं नाव आहे. वायरवरती कितीचा ड्रॉप झाला VAB? तो झाला आहे 0.8 व्होल्ट. कसं काढलं वायरवरचा ड्रॉप? तर करंटला मी मल्टिप्लाय केलं रेझिस्टन्स ऑफ द वायरनी. करंटला मल्टिप्लाय केलं रेझिस्टन्स ऑफ द वायरनी. हा मला ड्रॉप मिळाला 10 व्होल्ट पूर्ण व्होल्ट मायनस हा ड्रॉप 0.8चा 9.2 राहिला आहे. तो 9.2 इथे पण 9.2 असेल. बट 9.2 पासून मी जेव्हा रिओस्टॅटला क्रॉस करीन तर रिओस्टॅटला क्रॉस करताना किती ड्रॉप होईल? तर 90 इंटू 0.8, 90 इंटू 0.8चा ड्रॉप घ्यावा लागेल. किती येईल 90 इंटू 0.8चा ड्रॉप? 90 इंटू 0.8 कुठे गेला? 90 इंटू 0.1 नॉट 0.8, 90 इंटू 0.1 दॅट इज 9 व्होल्टचा ड्रॉप होईल. 9 व्होल्टचा ड्रॉप झाला. IR, आय आहे 0.1, रेझिस्टन्स आहे 90 इंटू 0.1 इज 9. सो 9 कमी झाला तर इथे राहील 0.2. सो याच्यावरचा ड्रॉप 9चा झाला. आणि मग 0.2चा ड्रॉप ह्याच्यावरती किती होईल? IR कराल तर 0.2 मायनस 0.2 इथे येऊन तुम्हाला 0 मिळेल. सो हा हिशोब लागला. 10 पासून इथे परत आलो 0 पर्यंत आलो. सो बरोबर हिशोब लागलाय. या हिशोबामध्ये ह्याच्यावर किती ड्रॉप होतोय, याच्यावर किती ड्रॉप होतोय, काही कामाचं नाही आहे. वायरवर किती ड्रॉप होतोय? 0.8 व्होल्टचा होतोय. दॅट इज इम्पॉर्टंट फॉर अस. आणि ह्या वायरचा ड्रॉप जो आहे जर त्याच्या स्वतःच्या लेंथने डिवाइड करून टाकलं जर आपण, तर किती येणार बघा? लेंथ ऑफ द वायर इथं किती दिली मी? 4 दिली आहे. 4 जर मी 4ने डिवाइड केलं तर मला मिळेल 0.2 व्होल्ट पर मीटर. या टर्मला म्हणतात पोटेन्शियल ग्रेडियंट. फिजिक्समध्ये ग्रेडियंट हा वर्ड कधी दिसला तुम्हाला? ग्रेडियंट त्याचा अर्थ असतो डिवायडेड बाय डिस्टन्स. ओके, डिवायडेड बाय डिस्टन्स. सो टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे टेम्परेचर डिफरन्स अपॉन डिस्टन्स. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अपॉन डिस्टन्स. वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे वेलॉसिटी डिफरन्स अपॉन डिस्टन्स. डिस्टन्सने डिवाइड केलं. ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटकडे जेवढा पोटेन्शियल ड्रॉप झाला 0.8चा त्याला त्याच्या लेंथने डिवाइड केलं तर हा जो मिळाला आहे पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. ह्याचा मिनिंग काय आहे? ह्याचा मिनिंग असा आहे की मी 1 मीटर चाललो, इथून 1 मीटर चालत गेलो, इथे 1 मीटर, तर इकडे आल्यावरती इथून इथे 1 मीटर चालल्यावरती पोटेन्शियल 0.2ने ड्रॉप होणार आहे. म्हणजे 10 विल बिकम 9.8. अजून 1 मीटर चाललो, 2 मीटर चाललो तर 9.6. अजून 1 मीटर चाललो 3 मीटर तर 9.4. 0.2ने ड्रॉप होत जाणार आहे. आणि अजून 1 मीटर चाललो तर 9.2. अशा प्रकारे प्रत्येक 1 मीटरला 0.2ने व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. या ड्रॉपलाच पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतो आपण. PG पोटेन्शियल ग्रेडियंटचा सिम्पल वर्ड्समध्ये त्याला PG म्हणतात, पोटेन्शियल ग्रेडियंट. आता पोटेन्शियल ग्रेडियंट मिळाला आहे. आता पोटेन्शियोमीटरचा उपयोग काय? पोटेन्शियोमीटरचा उपयोग समजून घ्या. सपोज आपल्याकडे एक सेल आहे आणि हा सेल आहे 0.4 व्होल्टचा आणि आपल्याला ह्याचा EMF मोजायचा आहे. EMF ह्याचा EMF 0.4 व्होल्ट आहे, तो मोजायचा आपल्याला. बट आत्ता सध्यासाठी मी ती इन्फॉर्मेशन हिडन ठेवतो, असं समजूयात. माहीत नाही आहे आपल्याला 0.4 व्होल्टचा आहे, हे माहीतच नाही. तर ते कसं मोजायचं? बरं, 0.4 व्होल्टचा जर आपण एक बॅटरी घेतली, सेल घेतला ज्याचा EMF माहीत नाही आहे आणि त्याच्यावरती व्होल्टमीटर लावून बघितलं की व्होल्टमीटर लावल्यावरती काही होतंय का? ओके, व्होल्टमीटर लावल्यावरती काही होतंय का? जर असं चेक केलं तर व्हॉट यू विल फाइंड इज की व्होल्टमीटर लावल्यावर
हा 0.4 वोल्टचा जो आपण मगाशी बोलतोय ना EMF, ह्याला व्होल्ट मीटरला कनेक्ट केल्यावर व्होल्ट मीटर 0.4 मोजणार नाही, व्होल्ट मीटर 0.39 मोजेल, थोडंसं कमी मोजेल. कारण की या सेलमध्ये स्वतःचा इंटरनल रेझिस्टन्स असेल, त्यामुळे हा सेल जो 0.4चा आहे तो करंट जेव्हा पास करेल तेव्हा थोडासा ड्रॉप I इंटू आर त्याच्या इंटरनली पण होईल आणि थोडा एक्सटर्नली होईल. व्होल्ट मीटरचा हाच ड्रॉबॅक आहे, व्होल्ट मीटर कधीच EMF मोजू शकत नाही. व्होल्ट मीटर कॅन नॉट मेजर EMF. का नाही मोजू शकत EMF? बिकॉज व्होल्ट मीटर हा जो आहे हा एक्सटर्नल ड्रॉपच मोजू शकतो, कारण की इंटरनल पण ड्रॉप होणार आहे. 0.4 वोल्ट मधला थोडासा आतमध्ये ड्रॉप होईल, जो बाहेर ड्रॉप होतो तो व्होल्ट मीटर मोजू शकतो. कारण की असं असतं इक्वेशन 11वीत होतं आपल्याला, EMF ऑफ अ सेल इज एक्सटर्नल ड्रॉप प्लस इंटरनल ड्रॉप. जर आपल्याला व्होल्ट मीटर वापरायचं असेल तर व्होल्ट मीटर फक्त एक्सटर्नल ड्रॉप मोजू शकतो, इंटरनल ड्रॉप मोजू शकत नाही. मग EMF मोजायचा कसा? कारण की तो एक्सटर्नल प्लस इंटरनल असतो. जर तुम्हाला EMF मोजायचा असेल तर एक बेस्ट मेथड अशी आहे की सर्किटमध्ये असं काहीतरी करून टाका की सर्किटमध्ये करंटच फ्लो नाही होणार, आणि ज्यावेळेस करंटच फ्लो नाही होणार त्यावेळेस इंटरनल ड्रॉप 0 होऊन जाईल, आतमध्ये ड्रॉप होणार नाही. तुम्ही म्हणाल बाहेर पण ड्रॉप होणार नाही, तसं नाही आहे, आतमध्ये ड्रॉप होणार नाही आहे, आणि जे काही बॅलन्सिंग होणार आहे ते डायरेक्टली एक्सटर्नल ड्रॉपचं बॅलन्सिंग होणार. हे तुम्हाला ह्याच्यातच कळेल, एक्झाम्पलमध्येच कळेल. हे बघा, हे एक्झाम्पल बघा. जसं की आपण 0.4 वोल्टचा EMF मोजण्यासाठी हा पोटेन्शिओमीटर वापर करणार. या पोटेन्शिओमीटरचा या माणसांना घालवू इकडनं आपण. ठीक आहे, आता बघा, हा जो सेल आहे ज्याचा EMF मोजायचा त्याला घेऊन यायचा पोटेन्शिओमीटरच्या जवळ, आणि त्याची पॉझिटिव्ह टर्मिनल त्याचा हायर पोटेन्शियलला म्हणजे इथे कनेक्ट करायचा, आणि दुसरा जो टर्मिनल आहे त्याला गॅल्व्हॅनोमीटर थ्रू, बघा गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग हे आहे की आपल्याला चेक करायचं की कुठे बॅलन्सिंग होतं. सो गॅल्व्हॅनोमीटर थ्रू कनेक्ट करायचं आणि जॉकी थ्रू इथं टच करायचं. समजा मी 1 मीटर नंतर टच केलं, 1 मीटर नंतर, तर काय होईल? 1 मीटर नंतर ह्या 1 मीटरमध्ये कितीचा ड्रॉप आहे? 0.2चा आहे. ह्या 1 मीटरला 0.2चा ड्रॉप आहे, आणि पलीकडे सेल कितीचा आहे? 0.4चा, जो आपल्याला माहीत नाही आहे सध्यासाठी. सो 0.4 विनर आहे, तो स्ट्रॉंग आहे. लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की जर मी तुम्हाला 2 सेल दिले, एक 10 वोल्टचा आणि एक 2 वोल्टचा, आणि म्हटलं की कोण जिंकेल, कोणाला ड्राईव्ह करेल, तर 10 वोल्ट ह्याला ड्राईव्ह करेल. सो ह्याच्यातनं गॅल्व्हॅनोमीटर असं डिफ्लेक्शन देईल, असं, कारण की करंट असं चाललंय. जर असं असेल 10 वोल्ट आणि हा 12 वोल्ट, तर काय होईल? गॅल्व्हॅनोमीटर कसं डिफ्लेक्शन देईल? करंट असा फ्लो होईल, असा फ्लो झाला की समजा राईटला चाललंय, गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट असं होईल. सो गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन या दोघांमध्ये कोण स्ट्रॉंग आहे त्याच्यावर डिपेंड करेल. हा स्ट्रॉंग असेल तर अँटी क्लॉकवाईज, हा स्ट्रॉंग असेल तर क्लॉकवाईज. जस्ट एक्झाम्पल आहे. बट जर हे दोघं इक्वल असतील, 10-10 असतील, तर गॅल्व्हॅनोमीटरनं इकडे जाईल ना तिकडे जाईल, मध्ये राहील. ह्या केसमध्ये काय होणार आहे पहा, या केसमध्ये काय होणार आहे? आत्ता सध्या आपला जो पिंक कलरचा सेल आहे तो 0.4 वोल्टचा आहे, आणि आपण त्याला बॅलन्स ज्या लेंथवर करतोय तो 0.2 वोल्ट आहे, कारण की 1 मीटर आहे. आणि आत्ता हा सेल विनर आहे. सेल विनर असल्यामुळे गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन असं अँटी क्लॉकवाईज देईल, फॉर एक्झाम्पल. मग आपण चेक करणं चालू करू. चेक करत करत समजा उडी मारून डायरेक्टली मी 3 मीटरला टच केलं. आता 3 मीटरला काय होईल? 3 मीटरला या वायरचा पोटेन्शियल 1 मीटरला 0.2 आहे, 3 मीटरला 0.6 आहे. हा 0.6 0.4 पेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. सो हा विनर आहे, त्यामुळे करंट असा फ्लो होईल आणि गॅल्व्हॅनोमीटर असं डिफ्लेक्शन देईल. या पूर्ण वायरवरती तुम्हाला एक पॉईंट असं सापडेल ज्या ठिकाणी, एक पॉईंट असं सापडेल ज्या ठिकाणी याचा पोटेन्शियल आणि याचा पोटेन्शियल इक्वल होईल. त्या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर विल नॉट शो एनी डिफ्लेक्शन. त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की ह्याची स्ट्रेंथ आणि ह्याची स्ट्रेंथ इक्वल झाली आहे, आणि ज्यावेळेस इक्वल झाली आहे, नीट ऐका, ज्यावेळेस इक्वल झाली आहे त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरमधनं करंट फ्लो होत नाहीये. जर गॅल्व्हॅनोमीटरमधनं होत नाहीये म्हणजे सेलमधून पण करंट फ्लो होत नाही, आणि सेलमधून पण करंट फ्लो होत नाहीये. म्हणून जे काही मोजतोय ते EMF मोजतोय, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स किंवा एक्सटर्नल पोटेन्शियल डिफरन्स नाही मोजत आहे. करंटच फ्लो होत नाहीये. बरं, करंटच फ्लो नाही झालं तर इंटरनली ड्रॉपच होणार नाहीये. सो वॉट एव्हर वी हॅव मेजर्ड इज EMF अँड नॉट व्होल्टेज, नॉट टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. सो टर्म्स काय समजून घ्या. पोटेन्शिओमीटरमध्ये सगळ्यात पहिलं एक वायरचा रेझिस्टन्स RAB, वायरची लेंथ L, त्याला कनेक्ट करायचं बॅटरी बरोबर, त्याला म्हणतात ऑक्झिलरी बॅटरी. त्याचा इंटरनल रेझिस्टन्स छोटा r, त्याला लावतो रिओस्टॅट. करंटला मॅनेज करायला रिओस्टॅट लावतात. हे सगळं झाल्यावरती सगळ्यात पहिला फॉर्म्युला कसा काढायचा करंट या सर्किटमधनं?
सर्किटमधला करंट जो सोर्स आहे त्याला डिवाइड करायचं सगळ्या रेझिस्टन्सेसनी, वायरच्या रेझिस्टन्सनी, रिहोस्टॅटच्या आणि इंटरनल रेझिस्टन्सनी. हे झालं. करंट मिळाला. करंट मिळाल्यावरती करंटला रेझिस्टन्स ऑफ वायरनी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळेल व्होल्टेज किती ड्रॉप झाला वायरवरचा ड्रॉप मिळेल. आणि वायरवरचा ड्रॉपला वायरच्याच लेंथनी डिवाइड केलं तर आपल्याला मिळतो PG म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला असतो PG पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन लेंथ ना, व्होल्टेज इज IR अपॉन लेंथ आणि रेझिस्टन्स अपॉन लेंथला एक सिम्बॉल वापरला जातो जो सिम्बॉल आहे सिग्मा. सो I सिग्मा बिकम्स द फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट. करंट इंटू रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. हा कोण आहे? रेझिस्टन्स पर युनिट लेंथ. आणि जर एखादी नवीन सेल बॅलन्स करण्यासाठी आणले, समजा एखादा नवीन सेल बॅलन्स करायला आणला इथे या सर्किटमध्ये, हा एक नवीन सेल आणलाय बॅलन्स करायला, या सेलचं नाव आहे E1 बॅलन्स करायला आणलाय. आणि समजा तो बॅलन्स करतो इकडे लेंथ L1ला, तर L1 लेंथला बॅलन्स करत असेल तर ह्याचा EMF कसा मोजायचा? तर असं म्हणायचं की 1 मीटरला सिग्माचं डेफिनेशन, सॉरी, 1 मीटरला PG. 1 मीटरला किती आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतो? पोटेन्शियल ग्रेडियंट असतो एका मीटरचा ड्रॉप. एका मीटरला किती ड्रॉप आहे? तर PG ड्रॉप आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट आहे 1 मीटर, पर मीटर किती ड्रॉप आहे त्यालाच तर PG म्हणतो आपण. 1 मीटरला PG, तर L1 मीटरला किती? E1. जर एका मीटरला PG बॅलन्स होतोय तर L1 मीटरला E1 बॅलन्स होतोय. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर E1 चा आन्सर येईल PG इंटू L1. PG ची व्हॅल्यू आहे I सिग्मा L1 इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द EMF ऑफ द सेल इफ इट बॅलन्सेस ॲट लेंथ L1. जर एक सेल L1 लेंथला जाऊन बॅलन्स करत असेल तर त्याचा पोटेन्शियल काढण्याची एकदम सिंपल मेथड आहे. त्याचा EMF काढायचा असतो I सिग्मा L1. I सिग्मा कोण आहे? I सिग्मा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. दुसऱ्या भाषेत असं पण सांगता येऊ शकतं याला की लेंथ L ला पोटेन्शियल VAB ड्रॉप होतोय, नाही का? अख्ख्या लेंथला पोटेन्शियल VAB ड्रॉप होतोय. तर मग L1 लेंथला कोण ड्रॉप होतोय? E1. क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय काय येईल? क्रॉस मल्टिप्लाय केलं तर E1 विल बी इक्वल टू VAB इंटू छोटा L1 डिवायडेड बाय हा लेंथ खाली जाईल ना L, आणि हेच तर PG आहे. PG जर आहे VAB अपॉन L इज दिस इज इक्वल टू I सिग्मा. हा I सिग्मा आहे. सो हा I सिग्मा म्हणजेच पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू लेंथ. वी गेट दिस फॉर्म्युला. आणि याच कॉन्सेप्टवरती बेस्ड पुढे आहे की हाऊ डू वी कम्पेअर सेल्स. एक आहे डायरेक्ट मेथड आणि एक आहे कॉम्बिनेशन किंवा सम अँड डिफरन्स मेथड. या दोन्ही मेथडमध्ये काय डिफरन्स आहे बघा, सांगतो मी तुम्हाला. पोटेन्शियल मीटर वायर जी आहे तिला थोडीशी फोल्ड करून दाखवली जाते, कारण की 8 मीटरची वायर जी असते ना, 8 मीटर म्हणजे 25 फूट. बरं, 25 फूट लॅबमध्ये बसवणं अवघड आहे. सरळ असं इन्स्ट्रुमेंट 25 फूटचं घेऊन जावं लागेल सगळीकडे. सो तो जो 8 मीटरची वायर असते तिला फोल्ड केली जाते अशी 8 लूप्समध्ये, किंवा 4 मीटरची असेल तर 4 लूप्समध्ये फोल्ड केली जाते अशा प्रकारे. सो तो इन्स्ट्रुमेंट कॉम्पॅक्ट छोटासा होतो. सो हे पोटेन्शियोमीटर वायर जी सरळ ड्रॉ केलेली मगाशी मी, तिला मी अशी फोल्ड केली आहे. याला लावला जातो ऑक्झिलरी सेल. ऑक्झिलरी सेलच्या खाली असतो त्याचा स्वतःचा रेझिस्टन्स, आणि त्याच्यानंतर असतो की, आणि त्याच्यानंतर असतो रिहोस्टॅट. सगळे लावून टाकलेत. या वायरचं नाव आहे AB. हा आहे ऑक्झिलरी सेल EAUX. बरोबर. आता फर्स्ट मेथड जी आहे दॅट इज डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडमध्ये काय केलं जातं? पहिला सेल घ्यायचा E1, दुसरा सेल घ्यायचा E2. या दोन सेलला पहिल्याला उचलून लावायचा. इकडे हे घेतला, याला उचलला, इथे लावला, आणि चेक केलं की कुठे बॅलन्स करतो. समजा त्याने बॅलन्स केलं L1 लेंथला, तर आपण असं म्हणतो अरे E1 तर I सिग्मा L1 आहे. E1 ला काढून टाका. E1चं काम झालं. E1 ला काढून टाकलं. आता लावा E2 ला. E2 ला लावा. E2 लावून चेक करा की तो बॅलन्स कुठे करतोय. तो बॅलन्स समजा करतोय L2 ला. तर असं म्हणा की E2
इज आय सिग्मा L2. बरं, दोन्ही केसमध्ये आय सिग्मा सेम राहणार आहे, सेम पोटेन्शियोमीटर आहे. आणि याचा रेशो जर घेतला तर E1/E2 इज L1/L2. दिस इज डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडमध्ये पहिला सेल लावायचा, त्याची लेंथ मोजायची, दुसरा सेल लावायचा, त्याची लेंथ मोजायची, डिवाइड करायचं, यू गेट द आन्सर. कधी वापरायची ही मेथड? कधी वापरायची? तेव्हा वापरायची जेव्हा दोन सेल्सच्या व्हॅल्यूज कंपेरेबल असतील. म्हणजे एकाची 7 व्होल्ट, एकाची 4 व्होल्ट, एकाची 5 व्होल्ट, एकाची 6 व्होल्ट जवळजवळ असेल. बरं, एकाची 10 व्होल्ट आणि एकाची 0.01 व्होल्ट असे EMFs असतील, त्या ठिकाणी जर तुम्ही वापराल ही मेथड तर चालेल. फक्त एरर वाढेल. एरर कमी करण्यासाठी दुसरी मेथड आहे सम अँड डिफरन्स मेथड. त्या मेथडमध्ये आपण काय करतो, दोन सेल्स ज्यांच्यामध्ये डिफरन्स खूप मोठा आहे EMFचा, त्यांना डायरेक्टली नाही कनेक्ट करत. आपण काय करतो, हे सगळं डिलीट करू. काय करतो पहा, आता काय या सेकंड केसमध्ये सम अँड डिफरन्सची गरज काय? गरज समजून घ्या की जरा पहिला जो EMF आहे ना तो 10 व्होल्ट आहे आणि दुसरा जो EMF आहे तो 0.1 व्होल्ट आहे. बरं, हे दोन जे आहेत ना ह्यांच्यापेक्षा ऑक्झिलरी खूप मोठा पाहिजे काय? ऑक्झिलरी हा प्रचंड मोठा पाहिजे, 10 आणि 0.1 पेक्षा मोठा पाहिजे, हा 20 पाहिजे, मोठा पाहिजे, नाही तर बॅलन्सच नाही होणार. सो हा मोठा असतो काय? हे छोटे छोटे 10 आहे आणि 0.1 आहे. आत्ता सध्या डिफरन्स खूप मोठा आहे. सो डायरेक्ट मेथडनी आन्सर येणार, पण डायरेक्ट मेथडनी एरर जास्त असेल. एरर कमी करायला सम अँड डिफरन्स मेथड आहे. त्याच्यामध्ये काय करतो आपण, पहिले या सेल्सला या फॅशनमध्ये लावतो, याला म्हणतो आपण असिस्ट पोझिशनला लावतो. असिस्ट पोझिशनला हे दोन लावले तर त्यांचा EMF 10 + 0.1 मगाशी आपण बघितलं सिरीजवाला 10.1 व्होल्ट होईल. मग 10.1 ला बॅलन्स करण्यासाठी जायचं, 10.1 ला बॅलन्स कराल तर 10.1 कुठेतरी बॅलन्स होईल, त्या लेंथला L1 म्हणू आपण. सो पहिलं इक्वेशन काय येईल, E1 + E2 इज आय सिग्मा L1, कारण की ॲड केलं असिस्ट पोझिशनला. आता या सेलच्या दुसरा जो आहे ना, मोठा हा आणि छोटा हा आहे, छोटावाल्याला पलटी उलटं करायचं झालं. सो असं कनेक्ट करायचं. असं केल्याने हा 10 व्होल्ट आहे आणि हा 0.1 व्होल्ट आहे. आता नेट अपोज पोझिशनला लावला आहे. अपोज पोझिशनमध्ये त्यांचा नेट EMF E1 + E2 नाही होणार, E1 - E2 होणार. सो नेट EMF E1 - E2 यांना अपोज पोझिशनला जर लावला, असिस्ट अपोजला बॅलन्सिंग चेंज होईल, कमीला बॅलन्स होऊन जाईल तो. सो इक्वेशन असं येईल E1 - E2 इज आय सिग्मा L2. आणि ह्या इक्वेशनला जर डिवाइड कराल ना तर तुम्हाला मिळेल E1 + E2 अपॉन E1 - E2 इज L1/L2. पण आपला एम काय, टू कम्पेअर द सेल्स. EMF कम्पेअर करायचं, E1/E2 काढायचं आहे. E1/E2 काढायचं असेल तर तुम्ही याला कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो वापरा. कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो वापरून E1/E2 काय येतो माहिती आहे, L1 + L2. बघा इथे कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो आहे, इथे परत वापराल ना तर E1/2 येईल. इथे नाही आहे, इथे वापराल तर काय येईल, L1 + L2 अपॉन L1 - L2. आणि या पद्धतीने तुम्ही कम्पेअर करू शकाल. कधी वापरायची सम अँड डिफरन्स मेथड, वेन 2 EMFs आर व्हेरी फार अवे फ्रॉम इच अदर. कंपेरेबल असेल तर डायरेक्ट मेथड वापरा. These are two applications, and the third application of potentiometer is to measure the internal resistance of the cell. This is also very important. See, पोटेन्शिओमीटरचं परत एकदा कन्स्ट्रक्शन सांगतो. ती वायर जी मगाशी स्ट्रेट ड्रॉ केलेली ती अशी फोल्ड करून असते. ठीक आहे, वायरचं नाव काय आहे, AB. वायरला इथे कोण कोण लावायचं आहे, एकदम मेन बॅटरीला ऑक्झिलरी बॅटरी म्हणतात, EAUX, E ऑक्झिलरी. त्याचा स्वतःचा इंटरनल रेझिस्टन्स असू शकतो R, दिलेला असेल, काही क्वेश्चनमध्ये नसेल दिला तर 0 घ्यायचं. ही की मेन की आहे, की चालू केल्यावरतीच इन्स्ट्रुमेंट चालू होतो, घरी जाताना बंद करून जायची असते ही वालीच की. त्यानंतर इथे असतो रिओस्टॅट RH आणि इकडून ही वायर कनेक्टेड आहे. आता बघा आपल्याला एक सेल दिला आहे आणि यावेळेस या सेलचा EMF मोजणं एमच नाही आहे. बरं, EMF तर मोजू शकतो, तुम्हाला माहिती कसं मोजायचा, हा इथं लावायचा, बघायचं बॅलन्स कुठे होतं, आय सिग्मा L1, यू विल गेट द आन्सर. EMF किती आहे, आपल्याला EMF नाही मोजायचं आहे, आपल्याला याचा इंटरनल रेझिस्टन्स मोजायचा आहे. हा R आणि तो R कन्फ्यूज नको व्हायला, आपल्याला हा R मोजायचा, इंटरनल रेझिस्टन्स ऑफ दिस सेल. आणि तो कसा मोजला जातो बघा, याला उचलायचा, इथे लावायचा, इथे लावल्यावरती पॉझिटिव्ह कनेक्ट केलं इथे आणि चेक करायचं की गॅल्व्हॅनोमीटर लावून की नक्की कुठे बॅलन्सिंग होतंय. समजा बॅलन्सिंग इथे झालं पॉईंट P ला, तर आपण पहिलं इक्वेशन तर हे लिहू शकतो, EMF ऑफ द सेल इज I सिग्मा L1.
बिकॉज आता पहिली लेंथ जी आहे ना AP लेंथ ती किती आहे L1 आहे आणि ह्या प्रकारे EMF काढू शकतो. EMF विचारलाच नाही आहे, विचारला आहे इंटरनल रेझिस्टन्स. बट EMF काढून आपण आता पुढे काय करणार आहे बघा. EMF तर काढला, पुढे आपण काय करतो, आपण पहिली गोष्ट आपण EMF मोजलाय ह्याची गॅरंटी कोण देते. कसं काय EMF मोजलाय, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स का नाही मोजलाय, बिकॉज पोटेन्शियोमीटर EMF का मोजू शकतो, बिकॉज जेव्हा पोटेन्शियोमीटर EMF मोजायला जातो तेव्हा तो सेलमधनं करंटच फ्लो नाही करत. बॅलन्स झालं ना, बॅलन्सिंगला इथे गॅल्व्हॅनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन, गॅल्व्हॅनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन, सो देर इज नो करंट इन दिस battery. No current. If there is no current in the battery, it means, if there is no current means there is no internal drop. Whatever is measured is EMF. Why voltmeter cannot measure and potentiometer can measure EMF? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला ना, टेक्निकल कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे की पोटेन्शियोमीटर EMF का मोजू शकतो, व्होल्टमीटर का नाही मोजू शकत. तर व्होल्टमीटर जेव्हा व्होल्टेज मोजायला जातो, EMF मोजायला जातो, तर मोजताना तो बॅटरीमधनं करंट ड्रॉ करतो. बरं, करंट ड्रॉ केला बॅटरीमधनं तर बॅटरीच्या आतमध्येच थोडासा ड्रॉप होऊन जाईल व्होल्टेज, त्यामुळे तो फक्त एक्सटर्नल मोजू शकतो. पोटेन्शियोमीटर मोजताना बॅटरीमधनं काहीच करंट ड्रॉ नाही करत, तो बॅटरीला बॅलन्स करतो बेसिकली, आणि बॅलन्स केल्यामुळे बॅटरीच्या आतमध्ये ड्रॉप नाही झालाय, सो जे काही मोजलंय तो EMF आहे. आता हेच लॉजिक वापरून काय करतो आपण इथे पुढे, आपण या बॅटरीला एक पॅरललमध्ये शंट रेझिस्टन्स लावतो आणि शंट लावल्यामुळे आता या बॅटरीच्या या सर्किटमध्ये करंट फ्लो होणं चालू होतं आणि त्यामुळे आता थोडासा इंटरनल ड्रॉप चालू होतो बिकॉज करंट फ्लो व्हायला लागलाय. बरं, मगाशी या सर्किटमध्ये तो होत नव्हता, बट इथे लावल्यामुळे फ्लो व्हायला लागलाय आणि या करंटमुळे आता बॅलन्सिंग लेंथ चेंज होऊन जाते. आपण जसा शंट रेझिस्टन्स लावून टाकतो तसं ही बॅलन्सिंग लेंथ, दिस इज नो लॉंगर अ बॅलन्सिंग लेंथ, द बॅलन्सिंग लेंथ चेंजेस अँड इट कम्स टू अ न्यू पॉइंट कॉल्ड एज P'. आणि यावेळेस जरी गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन देत असेल तरी पण असं नाही म्हणता येणार बॅटरीतनं करंट फ्लो होत नाही, बॅटरीमधनं करंट फ्लो होतोय. सो सेकंड टाइममध्ये वेन यू कनेक्ट द शंट रेझिस्टन्स, ह्यावेळेस आपण जे मोजलं इट इज नॉट E बट इट इज V, आणि V इज I सिग्मा L2 A P' ज्याला म्हणतो आपण P', दॅट इज लेंथ L2. सो आता जे मोजलं ना सेकंड केसमध्ये रेझिस्टन्स लावून, शंट रेझिस्टन्स लावून, ते आहे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. आधी जे मोजलं ते होतं EMF, आणि या दोघांना सॉल्व्ह करून आपण इंटरनल रेझिस्टन्स मोजतो. व्हॉट वी डू इज वी डिवाइड देम, E/V इज इक्वल टू L1/L2, आणि मग E/V चा फॉर्म्युला असा असतो I R प्लस R, I R इज L1/L2. हे कॅन्सल होतं, सॉल्व्ह कराल ना जर तुम्ही, तर R/R इज 1 प्लस R/R इज L1/L2. हा +1 पलीकडे जाऊन -1 होतो, अँड दिस इज हाऊ यू फाइंड द इंटरनल रेझिस्टन्स, कॅपिटल R L1/L2 -1. दिस इज द फॉर्म्युला ऑफ इंटरनल रेझिस्टन्स. आणि हा फॉर्म्युला नुसता फॉर्म्युला नाही आहे, याचं नीट डिटेल समजून घ्यायचं आहे आपल्याला. तो फॉर्म्युला असा आहे, R इज इक्वल टू R L1/L2 -1. यामध्ये प्रत्येक टर्मचा अर्थ समजून घ्या. R इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल आहे काय, जो की कॉन्स्टंट असणार आहे. कॉन्स्टंट हा कधीच बदलू नाही शकत. सेल फिक्स्ड, इंटरनल रेझिस्टन्स फिक्स्ड, हा नाही बदलणार. इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सेल इज फिक्स्ड बिकॉज प्रत्येक सेलचा इंटरनल रेझिस्टन्स आहे. R हा आपल्या हातात आहे, आपण लावतो शंट रेझिस्टन्स, हा आपण लावणार आहे. L1 आणि L2 काय आहेत, L1 ती बॅलन्सिंग लेंथ आहे जेव्हा शंट लावला नव्हता, फर्स्ट बॅलन्सिंग लेंथ, ओरिजिनल बॅलन्सिंग लेंथ म्हणून म्हणतात. बिफोर शंट, शंटच्या आधी जी बॅलन्सिंग लेंथ होती, शंट लावला नव्हता तेव्हाची बॅलन्सिंग लेंथ आहे, आणि शंट लावल्यावरती बॅलन्सिंग लेंथ आफ्टर शंट. ठीक आहे. सो आता ह्याच्यातनं तुम्हाला समजून कसं घ्यायचा फॉर्म्युला नीट लक्ष द्या. काय ऐका, जर ही पोटेन्शियोमीटर वायर आहे, ऑक्झिलरी बॅटरी, की रिओस्टॅट वगैरे वगैरे, इथे जो सेल होता तो बॅलन्स करत होता, इथे येऊन बॅलन्स इथे करत होता, ही लेंथ ओरिजिनल लेंथ. आता जसं आपण इथं शंट लावू, आत्ता सध्या शंट नाही आहे, याचा अर्थ शंट किती आहे, शंट नाही आहे, याच्या अक्रॉस इथे सध्या मध्ये कनेक्शन नाही आहे, कनेक्शनच नाही आहे. याचा अर्थ काय आहे माहिती आहे, तिथे झिरो रेझिस्टन्स नाही आहे, कनेक्शन नाही आहे, म्हणजे सध्या शंट
हा इन्फिनिटी आहे. शंट नसणं म्हणजे इन्फायनाईट रेझिस्टन्स असणं. शंट नसणं म्हणजे इन्फायनाईट रेझिस्टन्स आहे. आणि जसं आपण तिथे शंट लावू म्हणजे आपण इनडायरेक्टली इन्फिनिटीपासून ड्रॉप करून से 100 ओहमपर्यंत आणलं आहे. सो आपण शंट लावतो तेव्हा इन्फिनिटी रेझिस्टन्स 100ला येतो. सो इन्फिनिटी रेझिस्टन्स 100ला आला, कमी झाला रेझिस्टन्स, तर बॅलन्सिंग लेंथ कमी होते. मी अजून कमी केलं, 100च्या ऐवजी 50 केलं ना, ती बॅलन्सिंग लेंथ अजून कमी होईल. 50च्या ऐवजी 10 केलं ना, ती बॅलन्सिंग लेंथ अजून कमी होईल. 10च्या ऐवजी 2 केलं ना, बॅलन्सिंग लेंथ अजून कमी होईल. आणि 2च्या ऐवजी 0 केलं ना, 0 म्हणजे नुसतं इथून शॉर्ट सर्किट केलं. शॉर्ट सर्किट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एकदम एकदम रेझिस्टन्स लेस वायरनी कनेक्ट करून टाकलं, तर डायरेक्टली बॅलन्सिंग लेंथ 0 होऊन जाईल. बिकॉज शॉर्ट सर्किट केला, त्याच्यावरती करंट डायरेक्टली ज्यांना फ्लो होईल आणि देर विल बी नो ड्रॉप बिकॉज रेझिस्टन्सच नाही आहे, ह्याच्या अक्रॉस ड्रॉप नाही होणार. सो 0 होऊन जाईल. सो ह्याचं कन्क्लुजन काय, ॲज शंट रेझिस्टन्स इन्क्रीजेस, शंट रेझिस्टन्सची व्हॅल्यू तुम्ही वाढवली, 100ची 200, 200ची 300, 300ची 400, 400ची 500, 500ची 1000, 2000, 10,000, 1,00,000 इन्फिनिटी. शंट रेझिस्टन्स वाढला ना की बॅलन्सिंग लेंथ जी L डॅश आहे ना, L डॅश सेकंडवाली L1, ह्याला L1 म्हणतो, ह्याला L2 म्हणतो आपण. सो जी L1 आहे ना, L2 आहे ना, जी L2 सेकंड टाइमची बॅलन्सिंग लेंथ, L2 म्हणजे बॅलन्सिंग लेंथ आफ्टर शंट. जर आपण शंट वाढवायला लागलो ना, तर ही L2 कोणाला अप्रोच करेल, L2 विल टेंड टू L1. ॲज यू इन्क्रीज रेझिस्टन्स, वाढवत जा वाढवत जा वाढवत जा, L2 L1 कडे जाईल. म्हणजे जेव्हा हा इन्फिनिटीला पोहोचेल तर हा ॲज गुड ॲज ओपन होऊन जाईल. ओपन म्हणजे विदाऊट शंट होऊन जाईल, तो L1ला राहील. अँड ॲज शंट डिक्रीजेस L2 टेंड्स टू 0. L2 मागे मागे जाईल, 0 कडे टेंड करेल. जसं हा 0 कडे जाईल, तो पण 0 कडे जाईल. ओके, सो दिस इज द मीनिंग ऑफ द फॉर्म्युला. अँड नाव देर आर 2 इम्पॉर्टंट कन्वर्जन्स. आय विल जस्ट टेल यू द फॉर्म्युले, सगळ्यांना येतात हे नॉर्मली, की हाऊ डू वी कन्वर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू ॲम्मीटर. दिस इज अ गॅल्व्हॅनोमीटर. प्रत्येक गॅल्व्हॅनोमीटरला स्वतःची करंट मोजण्याची एक स्ट्रेंथ असते, ॲबिलिटी असते. आपण ह्याला म्हणू IG. IG कोण आहे, फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. हा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट आहे IG ह्या गॅल्व्हॅनोमीटरमधला. बिफोर, आधी एवढा मोजायचा, तो आपल्याला मोजायचं जास्त. सो हा तो आहे करंट I. करंट टू बी मेजर्ड, हा आपल्याला मोजायची इच्छा आहे. म्हणजे आधी तो मोजत होता 5, आपल्याला मोजायचा 1000, किंवा आधी तो मोजत होता 5, आता आपल्याला मोजायचं 20. 4 पट वाढवायची रेंज त्याची. करंट टू बी मेजर्ड. ओके, करंट टू बी मेजर्ड I. तर जर आपल्याला एखाद्या गॅल्व्हॅनोमीटर ज्याची करंट मोजण्याची ॲबिलिटी एवढीच होती ती वाढवायची असेल, तर सगळ्यात इझी मेथड आहे त्याला कनेक्ट करायचा एक पॅरललमध्ये रेझिस्टन्स, ज्याला आपण म्हणतो शंट रेझिस्टन्स. असं केल्याने काय होतं, जो करंट वाढेल, IG आधी मोजत होतो ना, जो वाढेल, तो वाढलेला करंट सगळा ह्याच्यातनं बायपास होईल. आणि ह्याच्यातनं किती फ्लो होईल, फक्त IGच फ्लो होईल. आणि रिमेनिंग जो पार्ट वाढतोय, समजा मला हा आधी मोजत होता 5, आपल्याला मोजायचं 25. सो शंट असा सिलेक्ट करून लावा की जेव्हा मी पाठवीन ना 25, तर हा 5च घेईल आणि रिमेनिंग 20 हा घेईल. अशा प्रकारे डिव्हिजन होईल. त्यामुळे IG इंटू G, ह्याच्यातनं IGच जाईल ना, IG इंटू G शुड ऑलवेज बी इक्वल टू रिमेनिंग करंट. रिमेनिंग करंट कोण आहे, I मायनस IG इंटू S. दिस बिकम्स द फॉर्म्युला. या फॉर्म्युलेने तुम्ही शंट काढू शकता. किती शंट रिक्वायर्ड असतो, IG G upon I minus IG. This will give you the shunt resistance. This is the formula. And similarly, the last point, how to convert galvanometer into voltmeter. It is very simple. If you have a galvanometer which carries maximum current IG, full scale deflection current, हा जर मॅक्सिमम IG मोजत असेल तर हा जास्तीत जास्त किती व्होल्टेज मोजू शकतो, VG किती मोजू शकतो, IG G एवढं जास्तीत जास्त मोजू शकतो तो. पण आपल्याला एवढं नाही, आपल्याला जास्त मोजायचं आहे. तो 2 व्होल्ट मोजतो, आपल्याला 20 व्होल्ट मोजायचं आहे. सो व्होल्टेज टू बी मेजर्ड हा आपल्याला न्यू रेंज आहे आपली. जर आपल्याला एवढं बनवायचं असेल व्होल्टेज, एवढा व्होल्ट करायचं असेल, तर आपल्याला कनेक्ट करावा लागतो सिरीजमध्ये रेझिस्टन्स, यावेळेस ज्याला आपण RS म्हणतो. आणि सिरीजमध्ये जेव्हा कनेक्ट करतो ना, तेव्हा हा जो टोटल नवीन व्होल्टेज मोजला जाणार आहे तो 2 प्रकारे डिवाइड होतो.
थोडा याला मिळतो, ह्याला जो मिळतो ना तो असतो VG आणि ह्याला जो मिळतो ना तो असतो VR. सो थोडा गॅल्व्हॅनोमीटरला मिळतो, थोडा रेझिस्टन्सला मिळतो आणि टोटल एवढा असतो. सो फॉर्म्युला जर आपण लिहिला तर असा मिळतो, V टोटल जो मोजायचा आहे, नवीन रेंज, नवीन व्होल्टेज जो मोजायचा आहे, इज इक्वल टू गॅल्व्हॅनोमीटरवरचा ड्रॉप प्लस सिरीजवरचा ड्रॉप, RS वरचा ड्रॉप. बरं, ह्याचा फॉर्म्युला काय असतो व्होल्टेजचा ओहम्स लॉ प्रमाणे, IgG प्लस IgRS इज इक्वल टू V. IG कॉमन येतो, जर IG कॉमन घेतला तर G प्लस RS आणि याला सॉल्व्ह कराल जर तुम्ही तर हा IG खाली जाईल, V बाय IG, G पण इकडे आला तर मायनस G इज इक्वल टू RS. दिस इज हाऊ यू कॅन फाइंड द सिरीज रेझिस्टन्स. सिरीज रेझिस्टन्स किती लागणार आहे जर आपल्याला या V व्होल्टेज मोजायचं असेल तर दिस इज द फॉर्म्युला. कन्वर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर टू व्होल्टमीटर इज रिलेटिव्हली इझी. कन्वर्जन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर टू एम्पमीटर, गॅल्व्हॅनोमीटर टू व्होल्टमीटर. मोस्टली स्टुडंट्स प्रॉब्लेम कुठे फेस करतात, पोटेन्शियोमीटरमध्ये. आणि पोटेन्शियोमीटरला बऱ्यापैकी टाईम दिला आहे मी, तुम्ही नीट कॉन्सेप्ट समजून घ्या, ॲप्लिकेशन आपोआप जमतील जर तुम्हाला कॉन्सेप्ट कळाले असतील तर. आणि हा एक छोटासा पॉईंट होता जो की एक्स्ट्रा आहे, परत हा पण खूप चान्सेस कमी आहेत विचारण्याचे, बट सिन्स सिलेबसमध्ये दिला म्हणून सांगतोय मी. सीबेक इफेक्ट काय प्रकार आहे? सीबेक इफेक्ट हा थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतं एकदम शॉर्टमध्ये सांगतो मी. जर आपल्याकडे एक वायर आहे, त्याच्यातनं आपण करंट पास केला रेझिस्टरमधनं, तर रेझिस्टर काय एमिट करतं, हीट एमिट करतं, हीट. याला म्हणतात हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचे हीटिंग इफेक्ट आहे. करंट पास करा, हीट मिळवा, इनपुटला द्या करंट, आउटपुटला मिळवा हीट, इनपुटला द्या करंट, आउटपुटला मिळवा हीट. ही जी स्कीम आहे ह्याला म्हणतात हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. या स्कीमच्या उलटी स्कीम काय असेल की द्या इनपुटला हीट, आउटपुटला बनवा करंट, इनपुटला हीट द्या, आउटपुटला करंट बनवा. या स्कीमला म्हणतात थर्मो इलेक्ट्रिसिटी. थर्मो इलेक्ट्रिसिटीमध्ये दोन वायर घेतल्या जातात, दोन वायर. एक वायर एक मटेरियलची आहे, दुसरी वायर दुसऱ्या मटेरियलची आहे. ही एक वायर आहे समजा पहिली, आणि ही दुसरी वायर आहे दुसऱ्या मटेरियलची, आणि त्यांचे एंड्स जॉईन करून टाकतात, एंडला जॉईन करतात. एक एंडला मेंटेन केलं जातं हाय टेम्परेचरला, बॉइलिंग वॉटरमध्ये, आणि एका एंडला मेंटेन केलं जातं बर्फामध्ये, कोल्ड एकदम थंडगार. टेम्परेचर डिफरन्स जर जनरेट केला अशा दोन वायरच्या एंडला, तर त्यामध्ये जर एकाला 0 डिग्रीला ठेवलं आणि दुसऱ्याला T ठेवलं, तर T टेम्परेचरवर असताना ह्याच्यामध्ये एक EMF डेव्हलप होतो. या इफेक्टला सीबेक इफेक्ट म्हणतात. ओके, ॲक्च्युली खूप डिटेलमध्ये ओल्ड सिलेबसमध्ये असायचं, हे रिसेंटली डिलीट करून टाकलं होतं, रिसेंटली सिलेबसमधनं काढून टाकलेलं. हे 19ला परत बुक आलं, या बुकमध्ये एक्स्ट्रा सेक्शनमध्ये दिलं आहे. आजपर्यंत कधी क्वेश्चन नाही विचारला आहे, चान्सेसही नाही आहेत विचारण्याचे. हा एक त्याचा फॉर्म्युला आहे. अल्फा बीटा कॉन्स्टंट्स असतात. टेम्परेचर T जर असेल, इथं 0च आहे तर T असेल तर काय असेल EMF डेव्हलप, ते EMF अल्फा आणि बीटा ह्या मटेरियलचे कॉन्स्टंट असतात. म्हणजे समजा मी आयर्न आणि कॉपर घेतलं तर वेगळा EMF मिळेल, अजून कुठले दोन वेगळे मटेरियल घेतले तर वेगळा EMF मिळेल. अशा प्रकारे तो चेंज होतो. दिस इफेक्ट इज कॉल्ड एज थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. खूप जास्त डिटेलमध्ये करायची गरज नाही आहे. जर आधीच्या गोष्टी नीट येत नसतील तर त्याच्यावरच फोकस करा. फोकस मोर ऑन KVL, KCL, potentiometer and Whitsometer bridge. These three are very important concepts of this topic, as well as how to convert galvanometer to voltmeter and galvanometer to ammeter. हे जे शेवटचे पॉईंट्स आहेत हे पण इम्पॉर्टंट आहेत न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी. सो हा लेसन पूर्णपणे आपण रिवाइज केला आहे. खूप मोठा लेक्चर झाला आहे. एक्सपेक्टेड होतं की 1 तासामध्ये संपेल, बट मला असं वाटतं 1.5 तासाच्या वरतीच हा व्हिडिओ बनला आहे. सो दॅट्स इट गाईज. थँक्स फॉर वॉचिंग दिस लेक्चर. लेट मी नो इन द कमेंट सेक्शन की नेक्स्ट कुठला लेसन हवा आहे तुम्हाला, किंवा नेक्स्ट कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे. नक्की मला सांगा, कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि जर आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तुम्ही, जसं की COEP ड्रीम टू रियालिटी, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना जे प्रॉब्लेम्स येतात त्याला टॅकल कसं करायचं, किंवा बेसिकच माहीत नसेल की अभ्यासच कसा करायचा आहे, अभ्यास करताना काय काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, तर तो पण एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या सगळ्या व्हिडिओजच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळतील. प्लीज गो अँड वॉच दोज लेक्चर्स एज वेल. Thanks for watching this lecture. We will meet in the next session.